नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या रेकी लेवल 1च्या 5th डे मध्ये म्हणजेच शेवटच्या दिवसाच्या वेबिनारमध्ये सेशनमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो कसा गेला सर्वांना हा वीक? काही वेगळा होता? खूपच वेगळा असेल, नाही का? तर बघा, पहिल्या दिवशी काही ओळखत नव्हतं कोणी कुणाला. छान एनर्जी, छान बॅच होती. ओके, कोणी काही डिस्टर्ब केलं नाही आणि तुम्ही छान मला रिस्पॉन्स दिला. थँक्यू सो मच. आता आजचा दिवस खूप खास आहे. कशासाठी? जसं आपण अभ्यास करतो 10वी 12वी सॉरी ग्रॅज्युएशन करतो, शिक्षण घेतो, मग पुढे प्रॅक्टिकल असतं लाईफमध्ये. मग आता झालाय, आता प्रॅक्टिकल कसे करायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, सो आज बरंच काही शिकणार आहे. मी बरंच काही सांगेल, काही विसरलो तर मला शेवटी आठवण करून द्या. ओके, आज तुम्ही काय शिकणार? स्वतःच्या औरामधून ग्रह दोष, पितृदोष, ब्लॅक मॅजिक सगळं काही कसं काढायचं, फायनान्शियल ब्लॉकेजेस, एनर्जी बॉल कसा बनवायचा, घरातील प्रत्येक व्यक्ती वस्तूला कसे तुम्ही हिलिंग द्यायची. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही मनीसाठी मनी एंजल नंबर देणार आहे. असं एक मला नंतर आठवण द्या, मी विसरतो नंतर ना, खूप कारण खूप सिलेबस आहे. असं एक मनी पिरामिड पण बनवायचं मी शिकवणार आहे तुम्हाला. जर विसरलो तर सांगा, काही नंबर्स वगैरे देईल तर खूप सुंदर आहे. ओके, चला आता आपण डायरेक्ट सेशनला सुरुवात करूया. क्वेश्चन आन्सर नंतर घेऊया. आज काही लिहू नका. नोट्स भेटल्या का सगळ्यांना? नोट्स आल्या? कोणी आहे का नाही आल्या? नाही आल्या तर मेसेज करा. जो पण नंबर ग्रुपवर ऍडमिनचा आहे मेसेज करा. ओके, आता सर्वांकडे नोट्स आहे, त्याचीच प्रॅक्टिस तुम्हाला पुढे जाऊन करायची आहे. तर काही लिहू नका. फक्त जे आहे ते आता नोट्स मध्ये आहे. जे पण मी आज बोलणार आहे तर फक्त मला फॉलो करायचं आहे. ज्यांना नाही आल्या त्यांनी मेसेज करा, भेटून जातील. ओके, सो 90% लोकांना आलेलं आहे. फक्त शेवटी एंजल नंबर लिहायच्या वेळेस तुम्हाला वही पेन लागेल. चला आपण आता सेशनला सुरुवात करू. आता खूप सगळ्या प्रॅक्टिस आहे. ओके, तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन शिकवणार आहे. तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे. ओके, रोजची मेडिटेशन, त्याच्यानंतर तुम्हाला ऑरा क्लिन्झिंग आणि एनर्जी बॉल, ह्या 3 गोष्टी कंपल्सरी आहे. 1 to 3 प्रोसेस जी आता मी शिकवणार आहे ती कधी मधी करायची आहे. ओके, चला आता सगळ्यांनाच नोट्स आल्या, ज्यांना नाही आल्या भेटून जातील. ओके, तुम्ही फक्त फॉलो करा. मेसेज केल्यानंतर फॉरवर्ड करेल, तुमचं नाव वगैरे पाठवा. आता फक्त फॉलो करा. आता रेकीची प्रार्थना. रेकीची प्रार्थना कुठे आहे? साधी सोपी आहे. 1 मिनिट, आपली फाईल कुठे गेली? हिअर इट इज. तर बघा, मी असं काही विशेष तिथे लिहिलेलं नाहीये की रेकीची प्रार्थना. तर थोडस तुम्ही पण समजून घ्या, वाचून घ्या. जिथे 1 to 3 प्रोसेस आहे ना, त्याच्यात पहिली जे पॅराग्राफ आहे हीच रेकीची प्रार्थना आहे. ओके, सिंपल आहे. आता सर्वांनी माझ्यासोबत एकदा प्रॅक्टिकल करा, कारण ज्यांचंही पहिल्या दिवसानंतर उशिरा शक्तिपात झाला होता तसं त्यांनी ऍक्टिव्हेशन पण ह्याच पद्धतीत करायचं होतं. ओके? चला परत एकदा प्रॅक्टिस करून बघा. ही जी 1 to 3 प्रोसेस आहे ती रोज नाही करायची, कधी मध्ये करा. आठवड्यातून 2दा 3दा केली तरी चालेल. किंवा जितकंही हिलिंग देणार आहे, बाहेर आता कुणाला हिलिंग द्यायची नाही. ओके, आधी स्वतःला, स्वतःच्या घरच्या लोकांना ब्लड ग्रुप मध्ये हिलिंग देऊ शकतात. जरी लेवल 1ने 10% उपचार क्षमता आहे तरी पण प्रॅक्टिस करा. ओके, मग पुढे जाऊन तुमच्या लेवल 2-3 ला तुम्हाला तेवढंसं प्रॅक्टिस होऊन जाईल, जेव्हा तुमच्याकडे 100% उपचार क्षमता आहे. ओके, चला रेकीला प्रार्थना कशी करायची परत प्रॅक्टिस करा बरं. चला एकदा करा. दोन्ही हात रब करा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. आता बघा, कधी कधी गुरु बोलताना मी तुमच्यावर लहान असेल असं होतं. तुम्हाला काय वाटेल की कधी कधी यांना कशाला मानायचं, वयाने छोटे, काही प्रॉब्लेम. तुम्ही नजरेसमोर तुमचे गुरु आणा, स्वामी साई कोणी असतील, हे डॉक्टर मेका उसवी आहे, यांचा चेहरा डोळ्यासमोर आणला तरी चालेल. चांगल्या भाव, स्वतःचा आभारी आहे, माता पिता गुरु का. आणि मग रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तळवे आकाशाकडे. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. जसं तुमच्या माइंडला पटेल तसं बोला. ओके, किंवा हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती किंवा हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ओके, तर 1 to 3 प्रोसेस मध्ये आधी काय आहे बघा.
कधीही तुम्ही मोठी हिलिंग करणार, घरात कोणी आजारी वगैरे आहे तर करायचं आहे तुम्हाला. हाताच्या चक्रांना अधूनमधून ऍक्टिव्हेट करायचं आहे. इथे पण मी 7 चक्र शिकवले, पण इथेही चक्र असतात. तर आठवड्यातून एकदा दोनदा करत जा, तुम्हाला वाटलं एनर्जी लो होते. ओके. डावा हात खाली, उजवा हात वर करा. हातात उजव्या हाताने डाव्या हाताला हिलिंग द्या. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता मी ती पीपीटीने दाखवत, तुमच्याकडे नोट्स आहेत. ओके. हे दिव्य रेकी उपचारक शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. तुम्ही तुमच्या देवाचं नाव घेऊ शकता. हे स्वामींच्या कृपेने किंवा दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझे तळ हाताचे चक्र ऊर्जान्वित होत आहे, सुरक्षित होत आहे, असंही अफर्मेशन द्या. ओके. असं तुम्हाला अंदाजे 1-2 मिनिट करा. ते 21 वेळेस मोजलं की लक्ष निघून जात. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हात बदलायचा, उजवा हात खाली, डावा हात वर. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी शक्ती माझ्या किंवा हे रेकी एनर्जी, हे रेकी ऊर्जा माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ही झाली पहिली प्रोसेस. आता दुसरी काय? हात डोक्यावर आणि असा फिरवायचा आहे क्लॉकवाईज. हे रेकी शक्ती किंवा हे रेकी ऊर्जा माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. काहींचा हात लगेच दुखतो, तर कळ आल्यानंतर थांबून घ्या. ओके. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. त्याच्यानंतर ही झाली. आता नाभी चक्र, आपली नाभी, त्याच्यावर पुढे घ्यायचं आणि फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी शक्ती माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. आणि शेवटी स्वतःला अफर्मेशन हात कप शेप मध्ये, कधी पण नोट्स मध्ये आहे हात कसे ठेवायचे, हिंदीवाले PDF वाचा. ओके. सगळंच मी शिकवणं गरजेचं नाही, तुमचा पण अभ्यास महत्वाचा आहे. त्याच्यात दिलेला आहे अशा हात कप शेप मध्ये हृदय चक्राजवळ. आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके. ही झाली 1 2 3 प्रोसेस. आधी मध्ये करायची, रोज करायची गरज नाही. रोज काय करायचं आहे. आता पुढची प्रोसेस, आता जे तुम्हाला पुढे शिकवणार आहे ते आहे सेल्फ ओरा क्लिन्झिंग. सेल्फ ओरा क्लिन्झिंग म्हणजे काय बघा. आता लक्षात घ्या, तुमची मदत करायला कोणी येणार नाही आयुष्यात कधी, तुम्हालाच तुमची मदत करायची आहे. भगवान कृष्ण येऊन गेले, येशू ख्रिस्त येऊन गेले, भगवान बुद्ध, महावीर, कबीर सगळे येऊन गेले. सगळ्यांनी सांगितलंय असं असं करायचं, करायचं आपल्यालाच असतं. ओके. आता जेही आहे आयुष्यामध्ये, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. तर तुमचा ओरातून सगळं काही तुम्हीच काढायचं, दुसऱ्याला कुणाला सांगायचं नाही. ओके. आता काय करायचं आहे, तर इथे आहे. त्याच्यानंतरून काय आहे, आता हेच तुम्हाला डेली करायचंय. काय बघा, आता काही शिकवत आहे सेल्फ ओरा क्लिन्झिंग. ग्रहदोष शुद्धीकरणासाठी, ब्लॅक मॅजिक नजर दोष, पितृदोष, पूर्वजांच्या ऊर्जा किंवा आर्थिक अडथळे, 4 गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहे. सध्या मोठं वाटेल, पुढे जाऊन 2 मिनिटांमध्ये सगळं संपतं. ओके. चला, आता सर्वांनी सर्वांनी आता प्रॅक्टिकल करायचं आहे. तुमचा सगळा ओरा क्लीन करायचा आहे. ओके. संपूर्ण ओरातून काढून टाका. आज रात्री एकदम छान झोप येईल तुम्हाला. ओके. चला, काय करायचं, परत एकदा रेकीला प्रार्थना करून घ्या. हात रब करून, मी स्वतःचा आभारी आहे, आभारी आहे. माझे सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता बघा काय करायचं आहे. हात क्राऊन चक्रावर न्या. हात क्राऊन चक्रावर न्या असा वरती. आणि तुम्हाला ना एकदम हळूहळू असं हात रूट चक्रापर्यंत, म्हणजे तुम्ही मांडी घालून बसतात मांडीपर्यंत घ्यायचं आहे. आणि आता माझ्या मागे अफर्मेशन मनातल्या मनात बोला. ओके. चला, हात क्राऊन चक्रावर, हात हळूहळू खाली. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये
कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव, नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि हाताकडे फोकस करायचं. हे सगळं डोळे बंद करून करायचं. आता उघडे ठेवा, मला बघायचं आहे. चला, डोक्यापासून खाली रूट चक्रापर्यंत आले. आता हवेत फुंकर मारा, अशी मारा एकदा. आणि हा नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे, असं 3दा करायचं. ओके, मास्टर लेवलचे स्टुडंट डबल चोकुरे. ओके, डबल चोकुरे टाकायचा. तुम्ही करा लेवल 1, परत 3दा करायचा आहे. जर माझ्या मन मस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व ग्रहांच्या ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. काही नकारात्मक ऊर्जा असतील, हातामध्ये जडपणा जाणवेल. ओके, हवेत फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. माझं पण तुमच्या बरोबर होऊन जातं हिलिंग. तर माझ्या मन मस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव, नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पण. आता हात कप शेप मध्ये घ्या, ठेवा चेस्टवर, असं थोडस समोर ठेवा, हृदय चक्रासमोर. आता पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला. ओके, आता मी माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचा उपभोग घेत आहे. स्लोली बोलतो. आता मी माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जांचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. ओके, आता परत परत रेकीची प्रार्थना करायची नाही. आता हे झालं. आता आपल्याला पितृदोष. ओके, जसं मेडिकल सायन्स मध्ये आपला जन्म होतो, आपल्याबरोबर डॉक्टरही बोलतात 3-4 पिढ्यांचे DNA, तसंच आध्यात्मिक लेवलवर आपल्या पूर्वजांचे काही कार्मिक पॅटर्न्स पण येतात. तर हात रब करा, फक्त रेकीची प्रार्थना नाही करायची. हात रब, परत वरतीने या क्राऊनवर माझ्या मागे बोला. जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, सर्व दोष, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. करा डोक्यापासून खाली, मला बघू द्या स्क्रीनवर सगळे. ओके, खाली आले, हवेत फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, चला परत एकदा क्राऊन चक्रावर हात, ज्यांनी मास्टर लेवल डबल चोकुरे काढा. ओके, या खाली स्लोली. जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये जर माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, त्यांच्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, असं 3दा करायचं आहे. आता काय करा, हात कप शेप मध्ये हृदयाजवळ, हृदयासमोर, आणि बोलायचं, आता मी माझ्या पूर्वजांचा फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या पूर्वजांचा फक्त सकारात्मक एनर्जीचा, ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. आता तिसरं आहे ब्लॅक मॅजिक, नजर दोष. आपल्याला वाटत असतं ना, कोणी नजर लागली, कोणी काही केलं माझ्यावर, आपलं मन खात असतं, त्याच्यासाठी करायचं. ओके, एक लक्षात घ्या, सर्वांना एक गोष्ट सांगायची राहिली आहे. तुम्ही कोणी धुलीकण बघितलेत का कधी? धुलीकण कसे असतात? असं सूर्याचा प्रकाश येतो आणि धुलीकण असतात की नाही, माहिती आहे ना तुम्हाला? किंवा गाडीचा हेडलाईट लागला, धुलीचे कण असतात. आता तुम्ही सांगा, तुमच्या इथे तसा सूर्याचा प्रकाश नाही, लाईट नाही, पण तुमच्या आजूबाजूला धुलीकण असतील का नसतील? असतील की नाही? ऍग्री? तसंच तुमच्या औरामध्ये देखील
त्या एनर्जीज असतात, तुम्हाला जरी दिसत नसल्या. ओके, आता काय करायचं आहे, ब्लॅक मॅजिक नजर दोष काढायचे. चला हात रब करा, क्राऊन चक्रावर न्या. जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा, ब्लॅक मॅजिक आणि नजर दोषच्या सर्व नकारात्मक ऊर्जा आता माझ्या हातामध्ये येतात. हवेत फुंकार मारा. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत, अशी फुंकर मारायची कल्पना करायची. नष्ट नाही बोलायचं, नष्ट होण्यासाठी, कारण एनर्जी कधी क्रिएट होत नाही किंवा संपत नाही, त्याचं रूप बदलते, फिजिक्सचा लॉ आहे. ओके, परत करा, क्राऊन चक्र. जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक नजरदोषच्या ऊर्जा असतील, काही नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ॲफर्मेशन, हृदय चक्रासमोर हात. आता माझं संपूर्ण शरीर आणि ऑरा सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. जसं तुम्हाला वाटेल तसं ॲफर्मेशन द्या, मी मनाने बोलत आहे. ओके, जसं येत आहे तुम्ही तसं बोलायचं. आता माझं संपूर्ण शरीर आणि ऑरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेनेच भरलेला आहे. 3 झालं. आता शेवटचं आहे. आता तुम्हाला मोठं वाटत आहे, नंतर प्रॅक्टिसने 2-3च मिनिट लागतात. ओके, आता पैसा, पैसा जीवनात खूप महत्वाचा आहे. ओके, कारण पैसा नसेल तर लोकांची किंमत, लोकांना मग तुम्हाला कळेल, पैसा नसेल तर लोक कसा रिस्पेक्ट देतात. ओके, पैसा खूप महत्वाचा आहे. घरदार, आपण अन्न वस्त्र निवारा फॅमिलीला पण द्यायचं असतं. ओके, चला हात वरती. चला, जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने पैशाचे काही नकारात्मक ऊर्जा असतील, पैशा संबंधी काही ब्लॉकेजेस असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येतात. हाताकडे फोकस करत जा, काही ऊर्जा आहेत का, फुंकर मारायचे. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पुन्हा एकदा 3 वेळेस करूया. जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने पैशा संबंधित काही नकारात्मक ऊर्जा असतील, ब्लॉकेजेस असतील, ते सर्व ब्लॉकेजेस, अडथळे माझ्या हातामध्ये येत आहे आणि फुंकर मारायची. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी. आता दोन्ही हात कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर, छानसं अफर्मेशन. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत बोलतो, थोडं स्लो बोलतो. ओके, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा उपभोग घेत आहे. हे ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. तर आता मोठं वाटत आहे, शिकवत आहे म्हणून 3-4 मिनिटात होऊन जात. तर परत सांगत आहे, कोणी वाचवायला येणार नाही, सगळं तुम्हीच करायचं ना. तुम्हाला पूजा घालायची ना, कोणी पंडित कडून काही करून घ्यायचं, शांती वगैरे. ओके, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे, छान काम करतं. ओके, लाखो लोकांनी केलंय, तुमच्या बरोबर होणार आहे. झालं. आता तुम्हाला काय शिकवायचं आहे, एनर्जी बॉल, ची बॉल. आता खूप सुंदर आहे. जस्ट 1 मिनिट द्या, कोणीतरी आले, जस्ट 1 मिनिटामध्ये मी आलो. तुम्हाला ची बॉल आणि एनर्जी बॉल शिकवायचं. तरी पण तुम्ही स्क्रीनवर, ज्यांनी नाही बघितलं ना, इथे तोपर्यंत वाचा. मग एनर्जी बॉल कसा बनवायचा मी तुम्हाला सांगतो. जस्ट 1 मिनिट.
ओके. आता वाक्य जसच्या तसं नाही म्हटलं तरी चालेल, मी माझ्या पद्धतीने म्हणत असतो. आता तुम्हाला काय करायचं? हं? सर्वप्रथम जे शिकवणार आहे त्याला रेकीच्या भाषेत, जॅपनीज भाषेमध्ये ची बॉल बोलतात. ची बॉल म्हणजे एनर्जी बॉल. याच्यामध्ये ना तुम्ही एनर्जी बॉल मध्ये काही घोषित करून ग्रुप लेवलवर, मोठ्या लेवलवर कोणाला हिलिंग देऊ शकतात. ओके. आता काय करायचंय बघा, तुम्हाला ते पीडीएफ पण बघा, थोडस ते वाचत जा. मी दिलंय तर तुमचा पण अभ्यास महत्वाचा आहे. ओके. याच्यामध्ये आहे ते, एक मिनिट, तो रेकीचा इतिहास आहे, वाचून घ्या नंतर. हा, शक्तिपात काय असतो, ही एक एक इमेज यातली उलटी आहे, हा तर मिसअंडरस्टँड करू नका, एक चक्राची इमेज उलटी. ओके. बघा, आभा मंडल को अनुभव करणे की विधी. आता तुम्ही ही जी इमेज दिसत आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता स्वतः तुमचा ऑरा पण फील करू शकता. तिथे एक एनर्जी फील्ड तयार होणार आहे. आता खूप मजा येईल, हा. तुम्ही फील करू शकतात हातामध्ये एनर्जी. चला, एनर्जी बॉल बनवायचा आहे. आपल्याला 3 बॉल बनवायचे आहेत. ओके. 3 बॉल. एक आहे फुटबॉल, दुसरा बॉल, एक फुटबॉल आहे, दुसरा घरातील सर्व व्यक्ती आणि सर्व प्रकारच्या वस्तूला हिलिंग द्यायची आहे, आणि तिसरा पृथ्वीसाठी, तुम्हाला नंतर एक्सप्लेन. आता मी एनर्जी बॉल बनवल्यानंतर माझ्या घर, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरातील जितके सदस्य आहेत, जे सध्या घरात आहे, तुमचे आई वडील जर गावाला असतील नाही घ्यायचं, सध्या घरात जितक्या व्यक्ती आहेत, भाऊ भाऊजाई, ज्यांच्याशी पटत नसेल तरी, दीर सून कोणी असेल, तुमचं पटत नाही तरी करायचं आहे. कारण तुम्हाला ऍज अ हिलर, तुम्ही आता सगळे चांगले लोक आहेत, तर घरामध्ये शांती पाहिजे की नाही. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण एनर्जी बॉल बन. चला, खूप मजा येते, तुमच्या हातात एनर्जी फील होईल. चला करा बरं, एकदा प्रार्थना करा रेकीची, परत एकदा प्रॅक्टिस. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माझे माता पिता गुरु सर्वांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके. आता काय करायचं बघा, किती सुंदर आहे. हात रब करा बरं, जरा हात रब. आता काय करा ना, हात थोडा लांब करून, असं तुम्ही बुंदीचा लाडू बनवतात ना, असं करा बरं. लाडू बनवतात ना, गोल 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 गोल, असं केलं का आता मागे पुढे पण करा. ओके, मागे पुढे पण करा, असं करा. आता थोडस क्रिकेटच्या बॉल एवढं येऊन जा, थोडा मोठा असतो ना, हात घ्या, मागे गोल 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 गोल, मागे पुढे. तर काहींना एनर्जी जाणवतात, तर 2 हातामध्ये फील्ड जाणवते, व्हायब्रेशन्स. ओके. अजून मोठा करा, फुटबॉल एवढा करा. बघा, काहींना लगेच जाणवतं, इकडे झालं का लगेच इकडून टक्कर होतं, इकडून टक टक. तुम्हाला प्रॅक्टिस नाही ना, तर इथे एक एनर्जी फील्ड तयार झाली आहे. आता ऍफर्मेशन बघा, मी माझ्या घरच्यांचे नावं घेईल, तुम्हाला तुमच्या घरच्यांचे नावं घ्यायची आहेत. ओके, जे पण सदस्य आहे. चला, मनात माझ्या मागे बोला. दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. मी सचिन, तुमचं नाव घ्या. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर हा एनर्जी बॉल ती सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे. असं 3दा बोलायचं. ओके. मी, माझी पत्नी, माझी मुलगी, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, हा एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. 3दा बोलायचं. परत फुंकर मारा. ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, झालं. आता हिलिंग द्यायची आहे. परत सगळ्यांची नावं घ्यायचे, परत करा, बॉल बनवा, लाडू बनवा. चला, बुंदीच्या लाडूच्या शेपचा करा, परत थोडा मोठा, क्रिकेटचा बॉल, फुटबॉलच्या शेपचं करा. ची बॉलची प्रॅक्टिस करा, मास्टर लेवलला खूप कामात येतो. याच्यात असं खूप टाईपच्या हिलिंग होतात, त्याच्यात अमेझिंग हिलिंग असतात, खूप छान काम करतो. परत ऍफर्मेशन द्यायचं बघा. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू
आणि सर्व प्रकारची वाहने. आता सर्वांना तिथे व्हिज्युअलाइज करा बरं. व्हिज्युअलायझेशन शिकवलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिज्युअलाइज करा घरातील सर्व वस्तू, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मिक्सर, टू व्हीलर, फोर व्हीलर सगळं इमॅजिन करा. ओके. आणि बोला, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल ह्या सर्वांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तीनदा बोलायचं, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, मुलगी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करा. ओके. आता काय करायचं, जिथे तुम्ही सकाळी बसून ध्यान करणार बसणार ना, तिथूनच एक फुंकर घरात मारायची अशी, हे बघा. आणि कल्पना करायची डोळे बंद करून की, किंवा डोळे उघडे ठेवून कल्पना करा, ती एनर्जी सगळीकडे जात आहे. तुम्ही जरी एका ठिकाणी बसले तरी ती एनर्जी बेडरूम, खालची रूम, वरची रूम, खालचा फ्लोअर सगळीकडे पसरत आहे. गाडीला, मशीनला सगळीकडे पसरत आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने इमॅजिन करायचं आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं बघा, काय करायचं, कराटेमध्ये कळतं ना, कराटे कसे खेळतो, नाभीपासून 2 हाताने काय करायचं बघा, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. असं नाही म्हणायचं तरी काय बोलायचं, असं नका बोलू. दुसरं काय करायचं, हात करून बोलायचं, मी ह्या सर्वांशी माझा संपर्क तोडत आहे किंवा माझं कनेक्शन तोडत आहे, अशी भावना करायची. ओके. मग तुमच्या मनात नको लागायला माझं कनेक्शन झालं दिवसभर, असं काहींना वाटतं तर कनेक्शन तोडून द्यायचं. ओके. होत काही नाही, पण प्रॅक्टिस आहे, करत जा. झालं. आता तिसरं आहे फुटबॉल. आता फुटबॉल म्हणजे काय, नाही सॉरी, तिसरं आहे पूर्ण पृथ्वीला द्यायचा. आता का द्यायचा लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणणार, की मी कशाला करू, म्हणजे एक गाणं नाही का, दुनिया ने हमको लिया क्या, दुनिया ने हमको दिया क्या, हम उसकी परवा करे क्यों. तसं नाही हा. आपण सगळे जगात एकमेकाशी कनेक्टेड आहोत. साधं उदाहरण, कोविडमध्ये चायनामध्ये एखाद्या माणसाला कोविड कोरोना झाला, जगात सगळ्यांनाच झाला त्या एका व्यक्तीमुळे. कळालं आपण सगळे एकमेकाशी कसे कनेक्टेड आहे. इवन तुमच्या घरात काय झालं, आज तुम्ही काहीतरी स्वयंपाक केला असेल, आपण समजून घेऊया खिचडी बनवली असेल तुम्ही घरी, तर तो तांदूळ कोणी शेतकऱ्याने बनवला असेल, शेत पीक काढलं असेल, मग माल मार्केटमध्ये आला, मग तो तांदूळ दुकानदाराकडे आला, तुमच्या घरात आला, कोणी बनवला. ओके. आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. दुसरं, संपूर्ण पृथ्वीला हिलिंग का द्यायची आहे लक्षात घ्या. आणि त्यातले वाक्य पण खूप छान आहेत. अगोदर तर समजून घ्या. रेकीमध्ये रेकीमध्ये सगळे हिलर्स पूर्ण पृथ्वीला हिलिंग देतात, त्याचं कारण आहे. आता मी नाशिकचा आहे, आमच्याकडे कुंभमेळा आहे आता. ओके. ते साधू महाराज 15 वर्षातून एकदा येतात. ते बाकीचे दिवस काय करतात बरं, ते हिमालयात बसून काय करतात, संपूर्ण पृथ्वीला हिलिंग देत असतात. प्रत्येक धर्मामध्ये धर्मगुरू असतात. असं नाही की साधू महाराज, बुद्धिस्ट मॉन्क आहे, काही ख्रिश्चन्स धर्मगुरू असतील, प्रत्येक धर्माचे आहेत, ज्यू असतील, ते एका ठिकाणी बसून संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करत असतात. असे लोक खूप कमी आहेत आणि त्यांच्यामुळेच पृथ्वीला काहीतरी आहे. 4 चांगले लोक आहे म्हणून परमेश्वराने पृथ्वी ठेवली, नाहीतर परमेश्वराला काही इंटरेस्ट असता बरं याला कॅरी फॉरवर्ड करण्यात. तर खूप कमी लोक असं करतात. जर तुम्ही पृथ्वीला हिलिंग दिली, तुम्ही त्यांच्या कॅटेगरीमध्ये येणार. तुम्ही जितकं द्याल तेवढं तुमच्याकडे रिटर्न येतं. शब्द खूप सुंदर आहे. चला करून बघा, आवडलं तर कॅरी फॉरवर्ड करा, नाही तर पण सध्या करा बघा तुम्हाला कसं वाटतं बघा. हा, आता कसं वाटेल बघा, करा बरं, हात रब करा, बॉल बनवा. ओके. मोठा, नंतर वाक्य त्याच्यात वाचून घ्या. सध्या मी जे बोलतो माझ्या मागे बोला. चला. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, बोला, दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा बॉल त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक क्षणी
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तीनदा बोलायचं. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, आणि कल्पना करा, पाण्यातील सगळे मासे, जलचर जे असतात, कल्पना करा. पाण्यातील, जमिनीवरील, कल्पना करा, सगळे भूचर, जे कासव, ससा, उंदीर, सगळे प्राणी, मानव सगळे, आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना. आता अदृश्य काय, तुम्हाला जर दिसत नसेल, तुमच्या आजूबाजूला ते देवदेवता वेगवेगळ्या स्वरूपात असतात. दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत. आणि काय करायचं, आता फुंकरणे मारायची, हात असा मोठा करायचा आणि 1 मिनिट असाच ठेवायचा आणि कल्पना करायची तुमच्या हातातून हिलिंग सर्वीकडे जात आहे. तुम्ही हा बॉल ना कधी टेरेसवर गेले ना, कोणी नसेल ना, गुपचूप करून घ्यायचा. मी असं करायचो, खूप मजा येते. टेरेसवर गेलं सगळं दिसतं आपल्याला, ओपन स्काय असताना खूप मजा येते. करून बघा तुम्ही. ओके. अदरवाईज एका ठिकाणी बसले तरी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, किंवा मी या सर्वांशी माझा संपर्क तोडत आहे तोडत आहे तोडत आहे. ओके. कसं वाटलं हा बॉल? आपण नेहमी स्वतःलाच मागतो, देवा हे दे, ते दे, ते दे. दुसऱ्यांसाठी पण केलं पाहिजे की नाही? करणार, करायचंय. ओके. बघा, तुम्हाला ना हा बॉल बनवल्यानंतर इनर लेवलवर खूप चांगलं हॅपीनेस होईल, म्हणजे खूप आनंद होईल. आणि माझे मास्टर लेवलचे जे स्टुडंट्स असतात, आता खूप आहे, 200च्या वरती स्टुडंट झाले, तर त्यांच्या हातातून पण अशी खूप जास्त एनर्जी आले ना, त्यांच्याकडे सिम्बॉल असतात, तर जास्त एनर्जी असते, तर बोलतात सर फ्लो थांबत नाहीये. मग तोच सल्ला आहे, टेरेसवर जा, प्रार्थना करा, असा हात ठेवा. मग त्यांना 3-4 मिनिटांनी वाटतं, रे छान वाटतं. ओके. तर तसंही करायचं आहे एनर्जी तर द्यायची कुणाला तरी. ओके. तसंही तुम्ही करू शकता. ठीक आहे. जे मास्टर लेवलचे स्टुडंट आहेत, त्यांनी म्हणजे जे दुसरीकडून शिकून आलेत, माझ्याकडून नाही, असे पण काही स्टुडंट आहे, तर एनर्जी बॉल बनवल्यानंतर काय करायचं, थर्ड आय चक्राने चोकुरे, डायक्युमिओ चोकुरेचं सँडविच असं टाकायचं आहे थर्ड आय चक्र. ओके. बाकी लेवल 1 तुम्ही कंटिन्यू करायचं. ओके. आता हे झालं. आता तुमचं 7 चक्रा मेडिटेशन कसं करायचं. आता ज्यांनी त्या दिवशी नोट्स नाही बनवल्या, गुपचूप बसले होते, आणि काही लोकांनी खूप मन लावून रूट चक्र, पोझिशन, स्थान लिहिलं होतं, छान काम केलं. आता ज्यांनी नव्हतं लिहिलं त्यांच्यासाठी पण आपण देऊ त्यांना काहीतरी, नाहीतर कन्फ्युज होतील विचार. तर नोट्स मध्ये काय आहे बघा, सगळी माहिती तर नाही आहे, पण कलर, पोझिशन, त्याचा बीज मंत्र सगळं काही दिलेलं आहे. ओके. आता चक्रा, तुम्हाला चक्रा मेडिटेशन कसं करायचंय, आता तुम्हाला काय दाखवतो मी. एक साऊंड फाईल वाजते का नाही, सगळ्यांनी सांगा मला. 1 मिनिट. ओके. मी एक फाईल प्ले करतो, आवाज येतो की नाही मला सांगा. मी तुमचं 7 चक्रा मेडिटेशन येतोय का? ओके. ओके. पहिला आवाज लम आहे, रूट चक्राचा आहे. त्याच्यानंतर 3 मिनिटांनी आवाज बदलेल. कसा होईल माहितीये का? तर बघा, मी तुम्हाला एक्सप्लेनच करतो इकडून, ते करून बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी ध्यानाला बसताना काय करायचं, फक्त रेकीला कॉल करायचा आणि सरळ ध्यानाला बसायचं. ओके. हवं तर तुम्ही फक्त तळ हाताच्या चक्रांना चार्ज करून घ्या. आता बघा, योगशास्त्र असेल किंवा कुंडलिनीचं काही वेगळं शास्त्र असेल, खूप सगळ्या प्रत्येक आध्यात्मिक कल्चरमध्ये बघा, रेकी एक हिलिंग मोडॅलिटी आहे, योगा पण एक हिलिंग मोडॅलिटी आहे. सगळे चक्रावरच काम करत असतात. विपश्यना देखील त्याच्यावरच आहे. तुम्हाला खालची ऊर्जा वरती न्यायची असते. ओके. स्पाईनची, रूट चक्राची ऊर्जा अशी. तर हिलिंग करताना कधी पण खालून वरती असते, ते चक्र एनर्जाइज करायचे. तर ते बघा, तो साऊंड फाईल आहे, तिथे कोणी काही करत नाही, फक्त आवाज येतो. पहिले 3 मिनिट तुम्हाला काय करायचं, हात ठेवायचा इथे रूट चक्रावर, साऊंडचं बटन प्ले दाबायचं, 3 मिनिटं तसंच ठेवायचं. घरात कोणी नसेल, बीज मंत्राचं उच्चारण करायचं.
लम लम तुमच्या पूर्ण शरीरात व्हायब्रेशन्स तयार होतील, रूट चक्र बॅलन्स. घरात कोणी असेल तर दुसऱ्याने डिस्टर्ब करू नका, फक्त ते ऐका तरीही चाल, असंही तुमची एनर्जी पोहोचत असते. 3 मिनिटांनी वम आवाज होईल हात वरती. मग 6 मिनिट झाले, 7व्या मिनिटाला रम आवाज येईल, हात ऑटोमॅटिक वरती. असं करत करत ओम आला, क्राऊन चक्र, सात्विक 21 मिनिटाचं मेडिटेशन. रोजची प्रॅक्टिस काय आहे? 21 मिनिटाचं मेडिटेशन, 5 मिनिटाचं सेल्फ ओरा क्लिन्झिंग आणि 5 मिनिटाचा एनर्जी बॉल. ओके, आधी मेडिटेशन करा, मग ओरा क्लिन्झिंग करा, मग एनर्जी बॉल बनवा. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं मेडिटेशन कसं करायचं? बाकी काही क्वेश्चन आन्सर असतील लिहून ठेवा, मी नंतर घेणार आहे तुमचं. ओके, क्वेश्चन आन्सर घेणार आहे. तर हे करणं खूप गरजेचं आहे, 7 चक्र मेडिटेशन. आणि ते आता तुमचं काय राहिलं आहे बघा, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, मनी मंत्रा. पैसा रोज सांगेल मी तुम्हाला रोज करायचं की नाही, सगळं प्रश्न उत्तर देईल तुमचे. आता मला एक्सप्लेन करू दे. आता 12 पॉईंट बॉडी हिलिंग, परत अन्न. हा, तुम्हाला अन्न कसं चार्ज करायचं त्याची पण आठवण द्या, फूड चार्जिंग कशी करायची, मनी मंत्रा, मनीचे एंजल नंबर, सोयांचं खूप काही आहे. तर तोपर्यंत फक्त आता परत एकदा ज्यांना काल नसतील त्यांना परत एकदा सांगूया आपला पुढच्या क्लास बद्दल. जो क्लास आपला 3 तारखेपासून सुरू होत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे. ओके, हे झाल्यानंतर मी ते कव्हर करेन. ओके, तर बघा आपला पुढचा क्लास सोमवारपासून लेवल 2 आणि लेवल 3 सुरू होत आहे. एक पहिला आठवडा लेवल 2 असतं, नंतर लेवल 3. 10 दिवसामध्ये तुम्ही मास्टर हिलर बनवून जातात. तर त्याच्यात तुम्हाला काय काय शिकायला भेटतं, फी वगैरे काय सांगतो की काल मी तुम्हाला काही सांगितलं नाही, तर ते थोडंसं कव्हर करूया, नंतरून बाकीचे प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके, तर बघा पुढच्या लेवलला तुम्हाला सगळे सिम्बॉलचं अटेनमेंट करून झालं जातं, जितके उसवी रेकीचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% उपचारक शक्तीने कुणाची हिलिंग करू शकतात, जेही मी सांगेल एक 10 दिवसाच्या कोर्समध्येच इन्क्लूड केलेलं असतं. उसवी रेकी बरोबर तुम्ही काय शिकणार आहे, तुम्ही भारतीय रेकी देखील शिकणार आहे. करुणा रेकी असते, तर भारतीय रेकीचे सिम्बॉल देखील पॉवरफुल असतात, तर तेही तुम्हाला शिकवलं जातं, याचा वेगळा कोर्स करायची गरज. त्याच्यानंतर अंतकरण रेकी म्हणजेच मेडिसिन बुद्धा रेकी याला बोलतात, तर मेडिसिन बुद्धा रेकी असते, ती देखील तुम्हाला त्याच्यातच शिकवली जाते. ओके, त्याच कोर्समध्ये. नात्यांसाठी बघा ऍडव्हान्स हिलिंग असते. तुम्हाला ग्रीड कसं बनवायचं, त्याला सतीचं ग्रीड बोलतात. तर 2 व्यक्ती असतील, पती पत्नी, भाऊ भाऊ, सासू सून, तर मित्र मित्र, तर सर्वांचं रिलेशन तुम्ही त्या ग्रीड ग्रीड लावून कसं हील करू शकतात. किंवा दोघांच्या नात्यामध्ये कोणी अनवॉन्टेड असेल तर सेपरेशन ग्रीड कसं लावायचं, हिलिंग चांगल्या इंटेन्शनने कसं करायचं आहे ते शिकवलं जातं. त्याच्यानंतरून त्याच्यानंतर तुम्हाला हाय विश बॉक्स. आता अगेन जसं मी काल सांगितलं, वर पण भेटतो, पण तुम्ही नाही वापरू शकत तुमच्याकडे सिम्बॉल नसतील तर. हा विश बॉक्स असतो, छोटा असतो, याची काही गरज नाही, घेतला नाही तरी चालेल. याच्यात एकच विश येते अशी, तर ते तुम्हाला मी पण हाच वापरतो. तर असा विश बॉक्स आहे. तर तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी कशा अफर्मेशन्स लिहायच्या, त्या विश बॉक्सला कसं चार्ज करायचं, सिम्बॉलने कसं टाकायचं, आणि तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती सुंदर काम करतो ते तुम्हाला शिकवलं जातं. ओके, विश बॉक्स पण खूप छान आहे. त्याच्यानंतरून तुम्हाला वंडर लॅम्प हा देखील सब्जेक्ट कव्हर करून दिला जातो. तुमच्यात काही ब्लॉकेजेस असतील, एखाद्याचं खूप दिवसापासून कोर्टाच्या केस असतील, लग्न होण्यामध्ये ब्लॉकेजेस असतील, ब्लॉकेजेस फक्त नकारात्मकता काढण्यासाठी त्याचं नाव वंडर लॅम्प आहे. का आहे? कारण तो प्रूफ पण दाखवतो ब्लॉकेजेस आहे की नाही. ओके, शिकवलं जातं. त्याच्यानंतरून तुम्हाला ऍडव्हान्स हिलिंग शिकवल्या जातात. एखाद्याचं सायकिक अटॅक कसं काढणं, एखादा माणूस खूपच वेड्यासारखं करत असेल, काही भूतबाधा कुणी काही केलं असेल, तेही तुम्ही रेकीने करू शकतात. ओके, चांगल्या इंटेन्शनने. व्यक्तीचा, वास्तूचा देखील तुम्ही सायकिक अटॅक काढू शकतात, कोणाचं काही घरावर असेल. ते प्रोफेशनल हिलिंगसाठी ते तुम्ही बनवूनच जातात प्रोफेशनल हिलर. ओके, तसं तुम्ही करू शकतात करिअर. त्यातच तुम्हाला सर्वात महत्वाचं डिस्टन्स हिलिंग. ओके, तर माझं पण रेकीमध्ये येण्याचं कारण डिस्टन्स हिलिंगच आहे. मी स्वतःच खूप स्पिरिच्युअल आहे. बरेच 4-5 माझे विपश्यनाचे शिबिर झाले, तर मला माझी लाईफ मस्त, म्हणजे मी शांत एकदम. पण घरचे लोक यांना कोणी सांगावा की तुम्ही जा तिथे जा, मग हिलिंग होईल, फरक पडेल, कोणी करायला तयार नसतं. ओके, तू आम्हाला नको शिकवू, तू तुझं बघ. तर
डिस्टन्स हिलिंग याच्यानेच मी माझ्या घरात सगळ्यांशी माझे रिलेशन खराब होते. आमच्या घरातले सगळे लोक अजब गजब होते. न सांगता सगळ्यांना बरोबर केलंय तर खूप छान आहे. इव्हन डिस्टन्स हिलिंग म्हणजे माझ्या पत्नीसाठी पण शिकलो होतो मी. तिला शुगरचा प्रॉब्लेम होता, तर जेव्हा तो बेबी माझी मुलगी जेव्हा माझी वाईफ प्रेग्नेंट होती तर खूप कॉम्प्लिकेशन्स होते. तर त्याच्यासाठी मी ते रेकी शिकलो होतो आणि खूप छान काम केलं होतं. तर कुठलाही आजार असेल, नाते असतील, खूप छान काम करते. डिस्टन्स हिलिंग म्हणजे माझे पण स्टुडंट आहेत, कुठेही त्यांचे मुलं फॉरेनला शिकतात, आई वडील बाहेर आहे, एका ठिकाणी बसून छान छान हिलिंग करतात. आणि इवन तुमच्यासाठी छान आहे, तुम्ही पण हिलर बनतात आणि कुणाची मदत करू शकतात, प्रोफेशनल पण बनू शकतात. काल एका मॅडमने सांगितलं त्यांच्या मुलीची हिलिंगला एकाला त्यांनी 32,000 रुपये दिलेत. ओके, 32 दिवसाच्या हिलिंगला 32,000. तर एवढं कुणाला देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःच शिकून घ्यायचं. ओके, पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः प्रोफेशन करू शकतात. माझे स्टुडंट आता एका एका हिलिंगचे 1,000 रुपये, 800, कोणी 800 रुपये, 500 रुपये, जसा कॉन्फिडन्स आहे तसं कमवतं. ओके, तर माझ्याकडे पण काही हिलिंगची केस आली मी त्यांनाच देत असतो, कारण माझ्याकडे हिलिंगला टाइम नसतो. ओके, मी हिलिंग करायचं शिकवतो, तुम्ही पण करू शकता. कशाला कोणाला एवढे पैसे द्यायचे. त्याच कोर्समध्ये साऊंड हिलिंग आहे, तुम्हाला ध्वनी विज्ञान साऊंडद्वारे कसं हिलिंग द्यायची कुणाला तेही शिकवलं जातं. तुम्हाला शक्तिशाली कर्मा मेडिटेशन आहे, तर तुमचा बराचसा फायदा होतो याच्यामध्ये. ओके, तुमच्यामध्ये खूप चेंजेस होतात. पॉवर मॅग्नेट, मनी मॅग्नेट, पैसा तुम्ही आकर्षित करतात. हिलिंग मॅग्नेट, छान हिलर्स बनतात. लव्ह मॅग्नेट, तुमच्या जीवनात चांगलं प्रेमाच्या ऊर्जा एव्हरीवेअर असतात. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचं सिक्स सेन्स छान काम करतं, इंट्युएशन पॉवर वाढतात आणि आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप छान प्रगती करतात. ओके, रेकी जास्त टेन्शनचं काम नाही, कारण योगामध्ये पण खूप जास्त हे आहे. प्राणिक हिलिंग असेल, योगा असेल, तर मूलबद्ध लावा, खूप मेहनत आहे. रेकी खूप सॉफ्ट आणि जेंटल आहे. युट्यूबवर जायचं, सर्च करायचं, म्हणून रेकी पॉप्युलर आहे. जस्ट सिम्बॉल असतात, सिम्बॉलला कसं काढायचं, काय काढायचं ते शिकवलं जातं आणि खूप छान काम करतं. ओके, त्याच्यातच पुढे मग तुम्हाला बघा, क्रिस्टल थेरपी देखील शिकवली जाते. आता क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स ते देखील त्याच कोर्समध्ये असतं, वेगळे पैसे घेतले जात नाही. Okay? तर क्रिस्टल थेरपी म्हणजे काय, तुम्ही व्यवसाय करू शकतात. आता माझे बरेच सगळे हाऊसवाईफ स्टुडंट्स आहेत, काही करायच्या नाही तर घर बसल्या त्यांचं जवळजवळ आता माझे 50% स्टुडंट करूनच घेतात. तुम्हाला ब्रेसलेट कसे बनवायचे, न्यूमरोलॉजी प्रमाणे, जन्मतारखेप्रमाणे एखाद्याला कसं ब्रेसलेट बनवून द्यायचं. बिझनेस करायचं पण मीच शिकवतो, माझ्याकडे होलसेलने असतात. मध्ये तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं जातं, घरच्या घरी बिझनेस कसा करायचा, कसे ब्रेसलेट बनवायचे, तसं करू शकतो. त्याच्यानंतरून तुम्हाला ते बेसिक आहे म्हणजे बिझनेस, पण ऍडव्हान्स काय असतं, हे ऍडव्हान्स आहे. तुम्हाला ऍडव्हान्स हिलिंग शिकू शकतात क्रिस्टल थेरपीमध्ये, ग्रीड लावणं. असंही रेकी हिलरला खूप चांगले पैसे भेटतात जर प्रोफेशन करायचं असेल. पण ज्यांना ग्रीड वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या ऊर्जा दुपटीने वाढवू शकता. ओके, तर तुम्हाला ग्रीड बनवायचं शिकवलं जातं, क्रिस्टल हिलिंग शिकवली जाते. जसं आता हे पिरॅमिड आहे, हे आहे, पेन्सिलने हिलिंग कशी करायची, तो ऍडव्हान्स लेवलचं असतं. सांगू का काय होतं, हे केल्याने एक गोष्ट होते, तुमचं प्रोफेशन बदलतं. तुम्ही काही असाल, वकील, शिक्षक, हाऊसवाईफ, काही असाल, पण ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही काय बनतात माहितीये का, डॉक्टर बनतात. फिजिकल डॉक्टर वेगळे असतात आपले बाहेरचे, ते नाही. स्पिरिच्युअल आध्यात्मिक डॉक्टर बनतात. ओके, तुम्ही छान डॉक्टर झाले, डॉक्टरच्या घरात सगळेच हेल्दी असतात, तो लोकांना हेल्दी बनवतो. तुम्ही हेल्दी बनतात, सगळं घरही स्पिरिच्युअली हेल्दी बनतं आणि तुम्ही अख्ख्या जगालाही बनवू शकता जसं मी बनवत आहे. ओके, तर तुम्ही छान स्पिरिच्युअल डॉक्टर, ते खूप छान आहे, करा तुम्ही. त्याच्यानंतरून बघा काय आहे, त्याच्यातच तुम्हाला इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकवली जाते. हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे, कारण याचं कारण काय माहितीये का, इमोशनल फ्रीडम टेक्निक काय असतं, असे शरीरावर आपले मेरिडियन पॉइंट्स असतात. पॉझिटिव्ह अफर्मेशनने एखाद्याला हिलिंग करायचं असतं. तर तुम्ही एखादा तुमचा सध्या योगाचा क्लास असेल तुम्ही घेत असाल, किंवा दुसरं काही असेल, तर तुम्ही याच्याबरोबर स्टुडंटला मेडिटेशन शिकवू शकतात. तुम्हाला ते शिकवलं जातं, तुमची हिलिंगही केली जाते, तुमचे सेशन घेतले जातात आणि स्क्रिप्ट कशा बनवायच्या. तुम्ही मेडिटेशन टीचर देखील बनू शकतात. एकदा का माझा कोर्स केला ना, तुम्ही EFT कोच बनू शकतात, मेडिटेशन टीचर बनू शकतात. झालं काय माहिती का, मी सगळं काही शिकून देतो, खूप काही. आणि माझे स्टुडंट माझ्यापेक्षा मस्त पैसे कमवतात आणि प्रोफेशनल पण आहेत. ते पोस्टर वगैरे बनवतात ना,
फ्लायर वगैरे ते पण मी शिकवतो. AI कसं वापरायचं, चॅट जीपीटी ते पण असतं. खूप काही आहे ते, तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल. तर माझीच बायको बोलते की तुम्ही यांना शिकून देता, ते तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे. ओके. मग ते वेगवेगळे त्यांचं त्यांचं चालू होऊन जातं काही ना काही. तर छान आहे. सेवाभावाने करू शकतात किंवा प्रोफेशनही बनवू शकतात. माझ्यासारखं फ्री द्या, नाहीतर तुम्ही पैसे घ्या. आणि बघा, EFTचं कसं आहे ना, EFTचे कोचेस भेटतच नाही मार्केटमध्ये. कारण एक मॅडम आहे, मी बघितलं, त्यांच्याकडे 50,000 फी आहे. भारतामध्ये खूप कमी कोचेस आहेत ते 25-30,000, 50,000 असे घेतात. मी तुम्हाला त्याच्यातच शिकवतो. कारण तुम्ही डॉक्टर झाले, आता डॉक्टर होणार. एक पेशंट आला तर तुम्हाला सगळ्या रेमेडीज माहिती पाहिजे. कुणाला रेकीने कोणी ठीक होतो, कुणाला रेकीने नसेल होतं कोणी, तर तुम्ही EFT सेशन घेऊ शकता. त्याला क्रिस्टल सजेस्ट करू शकता. मेडिटेशन, ओरा क्लिन्झिंग, क्रिस्टल, खूप काही आहे. ओके. तर करा, तुम्हाला आवडलं तर नक्की. ओके. कारण मी बघा याचं काही पब्लिसिटी करत नाही. ही एक विद्या आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, त्याचा बाजार करणं चांगली गोष्ट नाही. एवढंच मी सांगेल. असं नाही सांगणार असं तसं, ते मार्केटिंग मला जमत नाही. आवडलं तर करा, बाहेरच तुमची इच्छा. ओके. चला, फक्त सांगतो त्याची फी काय आहे, काल सांगितलं नव्हतं. बरोबर. चला, तर बघा, तुम्हाला याच्यामध्ये जितकं सांगितलं सगळं येणार आहे. या ओके. हा, तुम्हाला झिबू सिम्बॉल देखील त्यातले फ्री आहे. सगळे झिबू सिम्बॉल दिले जातात, पूर्ण पुस्तक वगैरे. तर क्रिस्टल थेरपी, करुणा रेकी, मेडिसिन बुद्धा रेकी आहे, ध्वनी विज्ञान, संपूर्ण झिबू सिम्बॉल सगळे शिकवले जातात. इमोशनल फ्रीडम टेक्निकचा कोर्स दिला जातो. ओके. आणि प्लस तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं, कितीही बॅचेस रिपीट करावं, अगदी वर्षभर काय, 2 वर्ष, लाईफ टाईम म्हणजे लाईफ टाईम, परत पैसे नाही. नाही समजलं तरी काही, म्हणजे तुमचं एखादं सेशन मिस झालं, रोजच्या रेकॉर्डिंग्स असतात, नोट्स असतात, कितीही बॅच रिपीट करा. एकदा आलं की असं नाहीये. ठीक आहे. आणि इथे तुम्ही फ्री आहे, तिथे पैसे भरतात, तर तुम्हाला माझा सपोर्ट पण असतो फोनवर वगैरे. ओके. इथे फ्री आहे तर माझ्यावर लोड नाही तुमचा फोन उचलायचा, तिथे उचलायला लागतं. ओके. तुम्ही खूप काही करू शकतात. ओके. एकदा कोर्स, जर तुम्हाला प्रोफेशन जरी घ्यायचं असेल, मास्टर हिलर बनू शकतात. पेंडुलम डाउजिंग शिकू शकतात. कुणाला पुढे शिकवेल मी, जर इंटरेस्ट असेल तर, डाउजिंग कशी करायची. EFT टीचर बनू शकतात. सो अँड सो खूप काही आहे. तर फी बघा त्याची, तुम्ही सगळं करायला गेले ना, इथे तर 26,000 मी लिहिलं आहे. असं करायला गेले तर 50,000च्या वर कुठे जात नाही. क्रिस्टल थेरपी पण तुम्ही, तुम्हाला बेसिकच 5,000 घेतात. त्या शारदा कर्वे मॅडम आहेत, एक त्यांची ऍड येते, तर त्यांची काहीच्या काही फी आहे. ओके. हे सगळं तुमच्या याच्यात कव्हर होऊन जातं. तर फी फक्त 6,000 रुपये आहे, 6,000. त्यातही संडेच्या आधी भरली तर डिस्काउंट आहे 1,000 रुपीज, 5,000 रुपये फी भरायची आहे. ओके. संडे पर्यंत ऍडमिशन केलं, 5,000 आहे. 20च ऍडमिशन असतात, लिमिटेड. कारण एवढ्या लोकांना अटोनमेंट हायर द्यायचं म्हणजे लक्ष द्यायला लागतं सगळ्यांकडे. तर शक्य असेल करा ऍडमिशन. रविवार नंतर 6,000 रुपीज फी असेल. ओके. याच्यानंतर घ्यायचं तर घ्या, विद्येचा बाजार नाही करायचा. ओके. केलं तर जीवनामध्ये 360 डिग्री चेंज पाहिजे आहे तर नक्की करा. ओके. बाकी मग जैसा चल रहा है वैसा चल रहा है. ओके. बाकी आप मर्जी. ओके. आता अन्न कसं चार्ज करायचं. ओके. फूड चार्जिंग बघणार आहे. आता बघा, अन्न चार्ज करणं का गरजेचं आहे, आधी अन्न चार्ज करू, नंतर पैशावर येऊया. ओके. बघा, मला सांगा तुम्ही सर्वांनी, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं असं होतं का? हं? होतं की नाही? दुसऱ्यांच्या हातचं नाही आवडत, तुमच्याच आवडतं. आणि पुन्हा जेव्हा तुमचं नवीन लग्न झालं होतं, तुमच्या मिस्टरांना तुमच्याच हातचं जेवण, तुमच्या हातचं जेवण खूप आवडायचं. आणि आता खूप चुका काढतात. असंही होतं का? काय रोज रोज तीच भाजी देते डब्याला, काय ते. ओके. आणि तुम्ही माहेरी जाता तर तुमच्या घरच्यांना तुमचं जेवण खूप आवडतं, पण सासरची लोक खूप नाटकं करतात. असंही होतं का? होतं. बघा, चव तुमच्या हाताला नसते. ओके. चव असते तुमच्या भावनेला, फिलिंग्सला. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती प्रेमाने बनवता बरं स्वयंपाक. जेव्हापासून मला मुलगी झाली ना, माझी बायको माझ्यासाठी जे मला आवडायचं बनवायचं विसरून गेली. रोज त्या मुलीच्या डब्याला पोहे, आणि ते इतकं सुंदर सुंदर मन लावून करते ना, मी बघतच असतो. मग तेच इकडे शिकवतो. ओके. तर चव कशाला असते, तुमच्या फिलिंग्सला असते. तुम्ही इतक्या प्रेमाने त्याच्यासाठी बनवतात, इमॅजिन करता. तुमचं नवीन लग्न झालं होतं, किती प्रेमाने हजबंडसाठी बनवायच्या, ती व्यक्ती किती कौतुक करायची. आता करताना काय, यांचं रोजच आहे, यांच्या आईचं, असं चालूच असतं. म्हणजे 90, सगळेच नाही करत, काही लोक असतात. ओके. तर चव तुमच्या फिलिंग्सला असते. आता काय होतं, मी तुम्हाला काय शिकवलं आहे,
पेंडुलम डाउजिंग मध्ये टॉयलेटचं दार उघडं असेल, डस्टबिन असेल, तर एनर्जी जाते, कारण तिथे फिजिकली त्या गोष्टी आहे. पण तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा तुमच्या मनात जी फिलिंग चालू आहे, एखाद्याबद्दल द्वेष, राग काही असेल, मनामध्ये एखाद्या माणसाने त्रास दिला आहे, चिडचिड चालू आहे, आणि तुम्ही तेच स्वयंपाक करत आहे, तीच एनर्जी त्या फूडमध्ये जाते, म्हणजे जाते, 100% जाते. ओके. तुम्ही स्वयंपाक करताना चांगले गाणे ऐका, हॅपी राहा, तुमचं जेवण असंही स्वादिष्ट होणार. ओके. तर काय करायचं आहे तुम्हाला, कधीही अन्न चार्ज करत जा, खास करून जेंट्स लोकांनाही सांगेल. ओके. आता मी तुम्हाला नकारात्मकता काढायचं नाही शिकवलं, फक्त हिलिंग द्यायचं शिकवलं. तर फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे आता जेवण आहे, जेवण बनवलं, तर कढईमध्ये, पॉटमध्ये, कशातही असेल, काय करायचं, सगळ्यांच्या आरोग्यासाठी त्याला चार्ज करायचं. सर्वप्रथम आता तुम्ही रेकीला कॉल करायचा, नकारात्मक ऊर्जा काढताना हात अँटी क्लॉकवाईज फिरवा. ओके. बघा, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, आणि ज्यालाही मानतात, स्वामींच्या कृपेने, साईच्या कृपेने, आई तुळजाभवानीच्या कृपेने, येशू ख्रिस्तांच्या कृपेने, भगवान महावीरच्या कृपेने, व्हॉट एव्हर इट इज. तर दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता निघून जात आहे. ओके, असं बोलायचं आहे. 1 मिनिट बोलायचं, सर्व नकारात्मकता निघून जाते, आणि त्याच्यानंतर लगेच हिलिंग करायची. ओके. बघा, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे, रेकी शक्तीच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, साईंच्या कृपेने. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते, असं करायचं. ओके. कधी कधी आपण जेवण बाहेरून मागवतो, तो कुक कोण, हॉटेलमध्ये जेवायला जातो, ते कुक कधी बघितले का कसे असतात, त्यांच्या तोंडामध्ये गुटखा, दारू, त्यांच्या डोक्यात काय विचार चालू आहे, कुठल्या कुठले आहेत ते काय माहिती असतं, सरळ आपण जेवतो. मग बाहेरचं फूड एवढं आपल्याला हे होत नाही, टेस्टी तर असतं, पण आपल्याला आजारी जरूर पाडतं. ओके. घरचं खा, स्वच्छ खा, ताजं खा. ओके. हिलिंग करून खा. आणि मी सुद्धा बघा, नवीन नवीन शिकलो ना हे रेकी वगैरे, तर मला पण विश्वास नव्हता. मी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे, 10 एक वर्ष मी पण बाहेर होतो. हे माझं 3रं वर्ष आहे, मी 12 वर्ष बाहेर होतो. की मला बिलकुल विश्वास नव्हता, मी खूप लॉजिक लावणारा माणूस आहे. हे सगळं मला आधी हसायला यायचं, हे जेव्हा जेव्हा चमत्कार झाले ना, तर मला विश्वास बसायला लागला, आणि मी हसी मजाक मध्येच ग्रँड मास्टर बनलो, की माझ्याकडे पैसे होते, करायचं म्हणून करायचं. ओके. आणि मी लोकांना जेव्हा अटोनमेंट द्यायला लागलो, तेव्हा लोकांचे अनुभव ऐकून मग मला तर अजून विश्वास बसला. ओके. तर आधी मी सिरियसली म्हणून नव्हतं केलं बिझनेस, काही करायचं आहे करिअर, पण करता करता मला खूप इंटरेस्ट आला, आणि आता मग पैसा बघतही नाही, आवडीने करतो. तर खूप छान आहे, नक्की करा. ओके. तर मीही चोरून असं करायचो, तर माझी पत्नी हॉलमध्ये गेली ना, मग गुपचूप त्या कढईवर, पॉटवर करायचो, हिलिंग द्यायचो. ओके. किंवा पाणी पण सांगितलं तुम्हाला, गुपचूप हॉलमध्ये जाऊन चार्ज करायचं, चव बदलायची, तिला द्यायचं. करू शकता जसं तुम्हाला वाटेल. जे मी सांगितलं तसंच फॉलो करू नका, तुमच्या मनाचं देखील फॉलो करायचं. ओके. अन्न चार्ज करायला कधी विसरायचं नाही, खूप महत्वाचं. आता पैशासाठी, आता आपण पैशावर बोलू. काही पैसा खूप महत्वाचा आहे. तर सर्वप्रथम, पैसा तर आपल्याला काय, फक्त आवक पाहिजे, म्हणजे इनकमिंग तर यायला पाहिजे, द्यायचं काय. तर बघा, तुम्ही इथे बरेच सगळ्या वेगवेगळ्या धर्माची लोक असणार, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, मला काहीच माहिती नाही. तुमच्यापैकी कुणाच्या धर्मग्रंथामध्ये, धर्मपुस्तकामध्ये दान हा शब्द आला नाही, असं झाला आहे का? असं टाईप करा, सर आमच्या धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द नाही, डोनेशन. बघा, निसर्गाचा नियम आहे, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप महत्वाचं काम करतो, आणि जे अल्ट्रा रिच लोक असतात, खूप रिच लोक, त्यांना हा नियम चांगला माहिती आहे. तुम्ही जितकं डोनेशन द्याल, तेवढं तुमच्याकडे येत असतं. मग आपण ऐकतो ना, साईबाबाला कोणी निनावी माणसाने एवढं एवढं सोनं दान केलं, बालाजीला केलं, अजमेर शरीफला केलं, व्हॉट एव्हर इट इज. तर त्यांना माहिती असतं. तर जनरली कुठल्याही धर्मामध्ये असं सांगतात, की आपल्या कमाईचा 10% हिस्सा तरी डोनेशन केला पाहिजे. आता तुम्ही बोलणार, सर 50,000 पगार आहे, त्यातले 5,000 केले तर घरचे शिव्या देतील. अगदीच आहे, नका देऊ ना 10%, 5% द्या, 5% तरी द्या. नाही 5%, नाही पैसे फ्रीमध्ये, कुणाला विद्येचं दान द्या, कुणाला श्रमदान द्या, पण दान हा एक संस्कार आहे. ओके. तो संस्कार तुम्हाला कंप्लीट करायचा असतो, आणि जितकं द्याल, परमेश्वर तेवढं देतो. ओके. तर ह्या पद्धतीने कुणाची मदत करा, काहीतरी करा, पण डोनेशन
हे गोष्ट लक्षात राहू द्या, देताना फ्री हँडने द्यायचं. ओके. अजून पैशासाठी 4-5 गोष्टी सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला मनी मंत्रा देतो. पैशासाठी काय करायचं आहे इथून बघा. तुम्ही इथून पुढे कुणालाही पैसे द्या, सर्वप्रथम पैशासाठी 2-3 नियम लक्षात घ्या. काय आहे बघा, लक्ष्मी कुठे येते? लक्ष्मी जिथे स्वच्छता असेल, एनर्जी चांगली असेल, तिथेच येणार आहे. तर बघा, जे अल्ट्रा रिच लोक असतात ना, त्यांचे घर खूप स्वच्छ असतात. आणि मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवायचं कारण म्हणजे एनर्जी ओळखण्यासाठी. बघा, तुमच्या घरात पैसे पाहिजे ना चांगले, आणि कडके खूप वर्षांपासून असेल, काय करायचं एक उपाय सांगतो. तुमच्या घरातील त्या जुन्या 2-2, 3-3 वर्ष जुन्या पिशव्या फेकून द्या. ते न वापरत असलेले भांडे, त्याच्याशी अटॅचमेंट आहे ते काढून द्या. ओके. घरात मोजक्याच वस्तू ठेवा, एनर्जी चांगली ठेवा, तर ती लक्ष्मी येणार आहे. सेम तुमचं पर्स, लेडीज लोकांच्या पर्समध्ये पैसे सोडून सगळं असतं. गाड्यांची तिकीट, जुने बसचे तिकीट, दवाखान्याची बिलं, अजून काय काय. माझी आई तशीच आहे. ओके, काही वेगळं नाहीये. तर पैशासाठी लक्ष्मी आहे, त्याच्यासाठी वेगळी पर्स करा. जेंट सुद्धा भले 100 रुपयाचं पाकिट घ्या, पण त्याच्यासाठी स्पेशल घ्या. पैसे त्याच्यात जरा इज्जत असं मस्त सरळ ठेवत जा, त्याला रिस्पेक्ट द्या, तर ती लक्ष्मी येणार आहे. ओके. तर स्वच्छता, क्लिनलीनेस, त्या घरातल्या वस्तूंना अटॅचमेंट सोडून द्या. ते जुने डब्बे, त्या पिशव्या, ते जुन्या गोष्टी. तुम्ही जुनं सोडलं तर नवीन येणार आहे. ओके. तसं पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये सांगितलं, ती नकारात्मक लोक काढा, घरातली एनर्जी पण काढा, तर येतं. ओके. त्याच्यानंतर पैसे देताना एक सवय लावा. माझे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लास असतात, म्हणून सांगत आहे. देताना ना चिल्लरबाजी नका करू. म्हणजे आता काही लोकांची सवय असते, तुम्ही बोलणार, सर तुम्हाला काय माहिती पैशाला किती महत्व आहे. पण आता हे तुम्ही कुठे प्रवास केला आणि 2-3 रुपयाच्या चिल्लरसाठी कुणाशी भांडत आहे, मग सबकॉन्शियस माइंडला कळून जातं की तुम्ही चिल्लरच माणूस आहे. ओके. तर कधीतरी ना काय करा, ह्या महिन्यामध्ये ना तुमचं 200 रुपयाचं नुकसान होईल, पण फायदा खूप होईल. फिजिकली होईल, पण त्याचा फायदा खूप होईल. कसं करायचं माहितीये का? तुमचे किती पैसे झाले ना कुठे, आता समजा 100 रुपये आहे, एखादं बिल तुमच्याकडे 94 रुपये बिल झालं, 6 रुपये परत नाही मागायचे. कीप द चेंज. बोलायची सवय लावा. सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करा. ओके. कुठे गेले, 480 रुपये झाले, 20 रुपये नका घेऊ भाजीवाल्याकडून, असू दे तुला, एकदा करून बघा. असं कॉन्फिडन्स मध्ये जगायचं ना. बघा, सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ब्रह्मांड तुम्हाला ना जे पाहिजे ते कधीच देत नाही. तुम्ही जे असतात ना तेच तुम्हाला देतात. म्हणजे तुम्ही आधी रिच असण्यासारखं वागा, पैसे असल्यासारखं वागा, तर तुम्हाला तसं भेटेल. पाहिजेच्या भावनेने मला पाहिजे पाहिजे तर काही भेटत नाही. मागून मागून सगळे, त्या भावनेत जगायचं आहे. ओके. कुणाला टिप देताना पण असा विचार करायचा. डोनेशन देताना तुम्ही विचार केला, अरे याला 10 रुपये दिले, याचं एवढे का, याला किती लोक देत असतील, हा किती कमवत असेल, अशी गोष्टी नाही करायच्या. तुम्ही पण त्या एनर्जी मध्ये जायचं आहे. ओके. तर पैसा महत्वाचा आहे. मी तुम्हाला एंजल नंबर देतो. आधी नोट बनवायचं शिकवतो. कुणाकडे आहे का 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपयाची नोट? तुम्हाला मनी पिरॅमिड बनवायचं शिकवतो पैसे. आणा बरं, चला. जोपर्यंत नोट आणताय तोपर्यंत दुसरं शिकवतो. बरं, घेऊनच या, चला. आणि बघा, पिरॅमिड शेप महत्वाचा असतं, मनी पिरॅमिड बनवायचं शिक. मग त्याच्यानंतर एंजल नंबर दे. बघा, तर लगेच ज्यांच्याकडे नाहीये, व्हिडिओ बघून नंतर करून घ्या. काय घाई, पैसा कुठे जात राहील. मग परत तुम्ही मनामध्ये भीती निर्माण करतात, अरे अरे गेलं, मग गेलं तर मला पैसे नाही भेटणार. पैशाच्या बद्दल पॉझिटिव्ह राहा. पैसा माझ्या जीवनात सहज येतो आणि योग्य पद्धतीने येतो, नेहमी बोलायचं. ओके. चला, काय करायचं आहे बघा. एखादी नोट असेल ना, आता कुणाला तरी पिन मध्ये घेऊ आपण, म्हणजे त्या व्यक्तीला समजेल, मग तुम्हालाही समजेल ना, मी एकटा सांगून. कुणाकडे आहे का तगडी एकदम कडक कडक नोट मस्त, पण तो स्क्रीन पण तुमची चांगली दिसली पाहिजे ना सगळ्यांना चला, तर रवींद्र सरांनाच घेऊ आपण, त्यांची नोट चांगली दिसेल. ओके, हा ठीक आहे सर. आता सरळ करा नोट, सर्वांनी बघा सर करतायत तसं. आता आतल्या बाजूने, गांधीजीच्या बाजूने मिडल मध्ये फोल्ड करा, अशी लाईन मारा. तशी नाही, अशी आडवी हो. हा, मारा बरोबर, करा एकदम क्लीन. आता काय करा, इथे नंबर आहेत ना गांधीजीच्या बाजूने ना, इथे 500 रुपये लिहिला आहे ना, तिथे असं विमान बनवा. असं विमान बनवतो ना आपण, ह्यावरच्या बाजूने.
छोटं विमान बनवा बरं. बनवा, तुम्ही पण बनवा. हे ना, हे 500 रुपये जिथे लिहिले ना नंबर, असं विमान आपण नाही का बनवू तसं, एवढं सिंपल आहे. पूर्ण विमान नाही, एवढीच एकच फोल्ड, 2 फोल्ड दाखवा बरं. हा, बस. ते जर एकाला एक जॉईंट ते थोडस इकडे इकडे झाले, मग ते पिरामिड नीट नाही बनणार ना, थोडं परत करा बरं. दोन म्हणून तर बोललो, फोल्ड मारली का आपल्याला अंदाज येतो ना, ती लाईन असं केलं की लाईन वर लाईन येते ना. ओके, ठीक आहे. आता नोट आहे ना, गांधीजीच्याच बाजूने आतल्या बाजूने अर्धी फोल्ड करा. हे बघा, अर्धी फोल्ड करा, वरती उचला, वरती उचला, अर्धी उचला बघा, एवढी उचला. हा, ठीक आहे. आता अजून एक उचला, असं त्याच्यावरच एक फोल्ड करा, त्याच्यावरच एक फोल्ड करा, खाली करत राहा. करा, खालची पण करा, अजून असं करत करत ना इथपर्यंत यायचं, 2-3 फोल्ड होऊन जातात. एवढं यायचं फोल्ड, एवढं वरती येऊ द्या. हात वरती, ठीक आहे. आता काय करायचं ना, जास्तच तुमचं, जास्तच फोल्ड झालं, एवढं तरी पाहिजे, म्हणजे 2 कॉर्नर बाजूला दिसले पाहिजे. इथे 2 कॉर्नर आहे, एक्स्ट्रा बाजू दिसली पाहिजे. मग ती एक्स्ट्रा बाजू आहे ना, तुम्हाला अशी लॉक करायची आहे. एक्स्ट्राची बाजू असते ना, त्याला असं लॉक करायचं बघा. हा, मग तो पिरॅमिड तयार होऊन जातो. ओके. तरी पण तुम्ही ते काढा, ही बाजू ना याच्या वरती आली पाहिजे, हे अर्ध आहे ना याच्या वरती आलं पाहिजे. ओके. घाई करू नका, कुठे जायचंय आपल्याला. हे बघा, मी परत सांगतो बघा, असं आहे ना, खाली करा बरं. अर्धी अर्धी दुमडा बरं, चला अर्धी दुमडा. आता खालचा भाग परत याच्यावर घ्या, जितकी अर्धी दुमडली होती त्याच्यावर. अजून वरती नाही बघा, एवढी तरी वरती गेली पाहिजे, म्हणजे ते लॉक करायला थोडासा पृष्ठभाग वरती येतो त्याचा. अजून वरती घ्या. हा, अजून वरती घ्या. घ्या बरं. थोडी मोठी करा ना. असं तुमचं कसं होतं माहितीये का, इथेच येतं, इथेच येतं, असं नका, अजून थोडस इथपर्यंत घ्या त्याला, थोडस वरती घ्या. हा, बरोबर, आणि बाजूचे लॉक करायचं आहे. ओके. असं लॉक केल्यानंतरून तुम्ही जिथेही तुमचं पर्समध्ये पाकिटात सरळ ठेवा, जिथे कॅश बॉक्स आहे तिथे ठेवा. आणि बघा, पिरॅमिड शेप खूप महत्वाचा आहे, कशासाठी माहितीये का. हा, बरोबर, त्याला फोल्ड करा, दोन्ही बाजूने लॉक करा त्याला, एक्स्ट्रा बाजूने लॉक करा. हे बघा, त्याला अशी लॉक करा. हा, बरोबर, झालं, तुमची झालं पिरॅमिड, परफेक्ट, झालं झालं. असंच आता सरळ कुठेही तुम्ही पर्समध्ये सरळ ठेवा, किंवा तुम्ही जिथे कॅश बॉक्स आहे तिथे ठेवा. का बरं. बघा, परमेश्वराला तुम्ही युनिव्हर्समध्ये बघितलं तर नंबर्स, जॉमेट्री खूप महत्वाची आहे. तर या पिरॅमिड शेप खूप महत्वाचा आहे, इजिप्तचे पिरॅमिड, हा विश बॉक्सचा पिरॅमिड. तर पैसा अट्रॅक्ट करतो, तर पर्समध्ये सरळ ठेवा, किंवा जिथे असेल तिथे ठेवायचं आहे. ओके. दुसरं अजून मंत्र काय पैशासाठी, एंजल नंबर पण देतो, पण अजून एक, कधीही कधीही कुणाला पैसे देताना काय करायचं आहे. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले आणि 500 रुपये किराणा दुकानात झालं बिल, तर 500 रुपये देताना नुसते त्याला द्यायचं आणि वस्तू घ्यायची असा व्यवहार करायचा नाही. 500 रुपये देताना तुम्ही मनातल्या मनात काय बोलायचं, पैशाकडे बघू, मनातल्या मनात इंटेन्शन द्यायचं काय, हे 500 रुपये इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती देऊन माझ्या जीवनात हे 500 रुपये मल्टिपल होऊन येत आहे. मल्टिपल होऊन 5,000, 50,000 बनून परत येत. पेट्रोल टाकलं गाडीत, 100चं पेट्रोल टाकलं, हे 100 रुपये देताना बोलायचं, पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुख शांती देऊन माझ्या जीवनात 1,000 रुपये, 10,000 बनून परत येत. फोन पे करणार कुणाला, स्कॅनर केलं, कुठे तुमचे ड्रेस घ्यायला गेले, 800 रुपये झाले, 2,000चा ड्रेस घेतला, साडी कपड्यावाल्याला 2,000 स्कॅन केलं, त्याच्याकडे बघायचं, कोट टाकायच्या अगोदर हे 2,000 रुपये या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन याच्या जीवनात सुख, समाधान, शांती आणि समृद्धी येत आहे. माझ्या जीवनात हे 2,000 रुपये 20,000, 2 लाख बनून परत येत आहे. असं बोला, कधी ना कधी तो युनिव्हर्स शब्द पकडूनच घेईल. ओके. चेक लिहित आहे बँकेत, 1 लाखाचा चेक, हे लिहितानाच इंटेन्शन द्यायचं, हा 1 लाखाचा चेक बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात परम सुख, शांती, समृद्धी देऊन माझ्या जीवनात, माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख, 5 लाख बनून परत येत.
जितके छान इंटेन्शन द्यायला खूप छान काम करतो. ओके, मलाही देता देता 10 वर्ष झाले, नेहमीच छान काम करतो. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला पैशाबद्दल सकारात्मक राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. काही पैशांचे नंबर देतो, चला एंजल नंबर लिहून घ्या. अजून बोनस. चला आता वही पेन घ्या, त्या नोट्स मध्ये नंबर नाही येतो, मग तुम्ही लिहून घ्यायला तुम्हाला बरा पडेल. ओके, कुठे पैशाचे नंबर, पैसा 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 जरुरी आहे बघा. लिहा, अचानक पैसे मिळवण्यासाठी कोड लिहा 808-520. 808-520. पैशा संबंधित अडथळे दूर करण्यासाठी म्हणजे तुमचं लोन सँक्शन व्हायचं आहे, कुणी तुमचे पैसे वापस देत नाही आहे, तर 741-909-9990. सेम झिबू सिम्बॉल सारखं डाव्या हातावर लिहायचंय तुम्हाला किंवा चॅन्टिंग करायचंय. सांगतो पुढच्या स्लाइडला. त्याच्यानंतरून तुमचा व्यवसायिक वाढीसाठी, बिझनेस ग्रोथसाठी 11445511. ओके, आता काढायचं कसं मी तुम्हाला सांगतो. काय करायचं बघा, हे तुमच्या डाव्या हातावर लिहा, जसं आता मी लिहितो. ओके, काय करायचं, पेन कुठे, तर आज गरजेचंच आहे, पैसा छानच येतो की बघा. काय करायचं, हे बघा 808 काढा, त्याच्या खाली ते 3 नंबर खूप छान काम करतात, 3च इनफ आहे. 808 त्याच्या खाली 520 त्याच्या खाली 741, असं एका खाली एक काढायचं. आणि काय करायचं, त्याला असंच काढून ठेवा, हवं तर सर्कल करा, मी तुम्हाला दाखवत नाही. तुम्हाला विश्वास नाही बसणार ना, ते जरा ट्रस्ट इश्यू असतो लोकांना, म्हणून दाखवतो. 1 मिनिट थांबा. ठीक आहे. ओके, हे बघा झिबू कॉइन आहे बघा, याच्यावर हाच नंबर आहे की नाही, 808-520-741. हाच नंबर खूप छान पैसे आकर्षित करतो, आणि तुम्ही त्या नंबरवर सर्कलही करू शकतात. कोऱ्या कागदावर लिहून 3 नंबर लिहून सर्कल करायचं. हे बघा, हे बघा झिबू सिम्बॉल आहे, माझ्याकडे पण आहे, पाकिटात असतो माझ्या, छान काम करतो. ओके, 808-520-741 इथे पण आहे, काम करतात. याला ग्राबोवाई कोड बोलतात, छान काम करतात. दुसऱ्यांना रिझल्ट येतात तर आपल्याला येतील, आहे म्हणून ते विकल्या जातं. ओके, तुम्ही चॅन्टिंगही करू शकतात. आता एखाद्या ठिकाणून तुम्हाला पेमेंट यायचं आहे ना, मग सारखं चॅन्टिंग करा, 808-520-741, 808-520-741. ओके, असंही करू शकतात. त्याचा 108 वेळेस 21 वेळेस उच्चारण करा. इवन मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, तुम्ही जर युट्यूबवर जर सर्च केलं ना, 808-520-741, याचे डायरेक्ट म्युझिक आहे, 1-1 तासाचं म्युझिक आहे, ते चॅन्टिंग असतं, ऐकत राहायचं. 808-520-741. हा, सविता मॅडम कडे आहे बघा तो झिबू कॉइन, आहे की नाही? ठीक आहे, काही बोलायचं आहे का? तर तुम्ही युट्यूबवर जरी सर्च केलं ना, त्याच्या चॅन्टिंग मंत्र आहेत. आता मी तुम्हाला कुठे दाखवत बसू, सध्या एवढा वेळ नाही माझ्या. हा, ठीक आहे. हा, काही झाल्या का अनम्यूट की शिकवायला घेऊ पुढे? हॅलो. हा, बोला मॅडम. हा, मी एक जणांकडं म्हणजे घेतला होता, ते पर्स मध्येच ठेवते हा. ओके, पण असं ते तुम्ही जे सांगितलं असं हे काढायचं ते तसं काही माहिती नव्हतं, फक्त हे पर्स मध्ये ठेवायचं एवढंच माहिती होतं. ठीक आहे, आणि याला चार्ज करायचं काही माहिती नाही म्हणजे अजून. चार्ज आता रेकीने शिकवलं आता त्या जसं तुम्हाला अन्न पाणी सांगितलं, चार्ज करा, आता तुमच्याकडे रेकी आहे. ओके, ठीक आहे. आता अजून एक गोष्ट बघा, आता ऑफिशियली क्लास संपलेला आहे, मी जितकं प्रॉमिस केलं सगळं शिकून झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट, आता जसं काल पण एका मॅडमने कॉल केला की सर तुम्ही एवढं सगळं देतात, ऍक्च्युली रेकी कोणाला फ्री द्यायची नसते, तुम्ही कसं देता वगैरे वगैरे. तर लक्षात घ्या, मी सांगतो बाकीचं. तर बघा, क्वेश्चन आन्सर नंतर घेईल, आधी ऐकून घ्या. तर रेकी कुणालाही फ्री द्यायचीच नसते, तसंही क्लास फ्रीच आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितलंय, कुठलीही फी घेणार नाही. पण तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतला आहे, अटोनमेंट घेतलाय, तर काही ना काही एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं असतं. तर तुम्हाला जेही वाटेल क्लास संपल्यानंतर, जितके डोनेशन द्यायचं असेल, ते पण एक संस्कार असतात. तुम्हाला दान द्यायचं असेल, तुमच्या मर्जीने जितकं सबकॉन्शियस माइंडला पटेल तेवढं देऊ शकतात. ओके, चांगल्या नंबर्स मध्ये द्यायचं, 333, 344, 555. मला 1000 रुपये येतात,
111 पण येतात, 2222 पण येतात. ओके. का गरजेचं आहे बघा दान देणं तुम्हाला सांगतो. कारण जर विद्या तुम्ही फ्रीमध्ये घेतली तर तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेता. माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी विपश्यनाला जायचो, खूप शिबिर केले आणि तेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता. मी फॉरेनहून यायचो आणि तिकडे जायचो आणि त्या लोकांकडे गेले ना 10 दिवस, त्यांच्याकडे खायला प्यायला एकदम मस्त राहायला रूम देतात. ओके. आणि शेवटच्या दिवशी काय बोलतात, तुम्हाला जर मनापासून डोनेशन द्यायचं तर द्या, जेणेकरून हे पैसे इतरांसाठी वापरता येतील त्यांच्या सेवेसाठी. पण मी काही द्यायचं नाही, कारण मला वाटायचं एवढे पैसेवाले जगभर शाखा आहेत. मी दुबईला गेलो तिथे पण विपश्यना सेंटर आहे. रशियाला गेलो तिथे सुद्धा मी विपश्यना केलेलं आहे. खूप पैसे आहेत पण त्याच्याकडे पैसा आहे, मग मी द्यायचं नाही. पण ती ऊर्जा एवढी मला कधी जाणवली नाही. जेव्हा मी एकदा प्रयोग केला की देऊन बघू, आता बघू कसा रिझल्ट, आणि टचवूड त्याच्यानंतर माझं जीवनच बदलून गेलं. ओके. तर ऊर्जा विनिमय होणं गरजेचं असतं. ओके. तर क्लास फ्रीच आहे, तुम्हाला द्यायचं तर द्या, काहीच जबरदस्ती नाही आहे. जे एजेड लोक आहे, फोन पे जीपे नाही जमत, अजिबात डोनेशन द्यायचं नाही. ओके. तुमच्या मनातून हाक आली, तुमच्या सत्सक विवेक बुद्धीला पटलं, करायचं असेल तर डोनेशन करा, अदरवाईज क्लास फ्रीच आहे. नाही तर बोलणार सरांनी गुगली टाकली, आधी बोलायचे फ्री आहे ना आता पैसे मागतात. तसं काहीच नाही. ओके. तुम्हाला द्यायचं तर द्या, अदरवाईज काहीच प्रॉब्लेम. ठीक आहे. आता ऑफिशियली क्लास संपलेला आहे. काही प्रश्न असतील विचारून घ्या. शेवटचा दिवस आहे आता तुमचा. उद्यापासून काय करणार? सकाळी 10 ते 11 बसायचे, संध्याकाळी 8 ते 9 रुटीन झालं होतं. घरचे बोलत असतील, बसले आता यांचे वाजले 8, उद्यापासून नाही वाजणार. ओके. चला, मी मी पण मिस करेल तुम्हाला. चला क्वेश्चन आन्सर घेऊया. तुम्हाला कसं वाटलं? 5 दिवसात मी काही करू शकलो का तुमच्या जीवनात बदल, काही ग्रॅटिट्यूड, सगळं सांगा. ओके. चला, बोला, कुणाला बोलायचं आहे? काही प्रश्न विचारा. कसं वाटलं, काय वाटलं, का मी बोर केलं ते पण सांगा. तुम्हाला मी पकवलं असेल 4 दिवस, 5 दिवस, मला माफ करा. चला बोला. हा, झूम युजर बोला मॅडम. नहीं, आपका जो बताया बहुत सुंदर, मजा आया। मतलब मजा मैं आया? ज्यादा मैं ज्यादा है ना अटेंड नहीं करती हूँ ऑनलाइन क्लास, लेकिन मैंने ये 5 दिनों पूरा अटेंड किया। ये मुझे अपने आप में थोड़ा सा बहुत अच्छा लगा कि मैंने पूरी तरह से अटेंड किया इसको, क्योंकि नहीं, मुझे मन से सीखना था। और सर एक क्वेश्चन है, मेरा बिजनेस है, सैलून है, पर बिजनेस में इतना प्रगति नहीं है जितना होना चाहिए, तो तो उसके लिए कुछ बताएंगे? बताऊंगा। देखिए, सब कुछ अपना माइंड ही है, अपना सब कुछ जैसे सोचोगे वैसा ही होता है। वो जो एफर्मेशन है ना, वो इंग्लिश में मेरे ऑफिस में फ्रेम करके लगाया है, इंग्लिश वाला लगाइए, आपकी नजर उस पर पड़नी चाहिए। ओके। बहुत अच्छा अच्छा लिखा है उसमें, आपका सबकॉन्शियस माइंड को प्रोग्राम कीजिए। मैंने 5 दिन बहुत केयरफुली सीखा है कि सब कुछ आपके जीवन में काम आना चाहिए। तो अच्छा अच्छा बोलिए, जो भी टारगेट है लिखिए, कागज पे लिखिए, मैं हर महीना मेरा बिजनेस इतना ग्रोथ कर रहा है, ऐसा लिखिए। पानी पीते समय पानी को चार्ज करते हुए बोलिए। इसीलिए तो स्पिरिचुअलिटी सिखा रहा हूँ, आपको जैसा लगे वैसा कीजिए, लेकिन 24 घंटा पॉजिटिव रहिए। आप फिर से ऐसा बोलेगी तो यूनिवर्स बोलेगा तथास्तु तथास्तु तथास्तु। देखा था मेरा पहला हाँ। दिन का वेबिनार, ऐसा ही होता है। आज से बोलने का, अच्छा है आप मेरी जिंदगी में आए, अभी मेरा बिजनेस सुधर रहा है, ऐसा ही बोलो। ओके। और सर मुझे ना रातों को नींद नहीं आती। रातों को नींद नहीं आती, भूख भी लगती है, क्या है, क्या हो गया? रात को नींद नहीं आती, मोबाइल से दूर रहो। ये आप मेडिटेशन करो। देखिए, ये सब मेडिटेशन चक्र वाइज है, मैंने पहले ही बताया आपके जीवन में क्या प्रॉब्लम है, चक्र में आप ये प्रैक्टिस कीजिए, मेडिटेशन कीजिए। देखिए आपकी लाइफ में कैसा चेंजेस है। ओके। ओके सर, थैंक ठीक आहे, इसीलिए तो शिकाय। अजून कुणाला काही? हा बोला, गणेश काळे सर बोला, अनम्यूट करा, दाबा तिथे बटन तोपर्यंत मग हा बोला सर बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार बोला. हा, आम्ही जॉईन झालो ह्या क्लासमध्ये. आपण विश्वातले एक अद्भुत शक्तीचं आम्हाला नॉलेज दिलं सर. याबद्दल आम्हाला म्हणजे कसं एवढं विश्वातले ही शक्ती आहे, रेकी शक्ती, याबद्दल खूप खूप कमीत म्हणजे 5 दिवसात तुम्ही आम्हाला भरपूर नॉलेज दिलं. त्याबद्दल आपले आभारी आहेत आम्ही खूप.
आता बघा तुम्हाला सांगतो, माझा क्लास फ्री घ्यायचा अजून एक कारण सांगतो. जर मी ऍड लावली आणि तिथे जर फी ठेवली ना, 99 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये, लोक कंटाळा करतात आणि मग काही ना येतही नाही. जे म्हातारे लोक असतात ना, एजेड लोक, त्यांना नाही जमत. मग अशा गोष्टींपासून ते वंचित राहतात. ऍटलिस्ट तुम्हाला फ्री समजून आले, ग्रुपवर आले, काही कळालं, फर्स्ट टाइम कळालं तरी ओके, ऍटलिस्ट कुठून ना कुठून तेवढ्याशी कनेक्ट झाले तर तो एक फायदा होतो. ओके, ऍटलिस्ट तुम्ही त्या एनर्जीमध्ये येतात. हा बोला, रवींद्र पाटील सर बोला. दाबा बटन, कुठे गेले? चला, तोपर्यंत जसं सर अनम्यूट होईपर्यंत दुसऱ्या सविता मॅडम बोला, काय प्रश्न आहे? हॅलो सर, जे 7 चक्राचा जो व्हिडिओ आहे ते काय रोज ऐकायचा का? मेडिटेशन हा, मेडिटेशन. रोज करायचं आहे तुम्हाला. जीवनात रिझल्ट पाहिजे तर ते केलंच पाहिजे. जसं आपण शरीराला जसं अन्नाची गरज आहे, तसं जीवनात सगळं सुरळीत सुरळीत चालायला अध्यात्माची गरज आहे. ओके, ते तुम्हाला ओके. घेऊन. आणि मी एक बिझनेस करते, म्हणजे वर्क फ्रॉम होमचा बिझनेस करते घरनं. मग त्याच्यासाठी काय करू, म्हणजे असं सांगितलं ना मॅडमला. क्लायंटसाठी तुम्ही जे क्लायंट रेकीच्या वाढव. सगळ्या प्रॅक्टिस बघा, सगळं तर सांगितलंय आज मी. माझ्या काही पैशाच्या ब्लॉकेजेस असतील, निघून जात आहे, ते ब्लॅक करू. मॅजिक, तीच प्रॅक्टिस करा. दुसरं काय, आज जे सांगितलंय तेच करा, बघा कसे रिझल्ट येतात. मी एवढं आता म्हणजे ना ए टू झेड शिकवलं आहेत. मग तुमच्या मनात असे प्रश्न यायला नको, कारण सगळं नाही, मी ते कव्हर तर खूप छान केलंय, 5 दिवसात मी नाही नाही, मी ज्या सांगितल्या प्रॅक्टिस खूपच त्या. छान शिकवलं. हा, प्रॅक्टिस ठीक आहे. हा बोला, रवींद्र पाटील सर बोला. ते बटन दाबा. हा बोला सर, बोला, आला आवाज. हा, नमस्कार सर. आपण नमस्कार. 5 दिवसात भरपूर काही नवीन नवीन ज्ञान दिलं आम्हाला, जे माहित नव्हतं ते. परंतु आता एक माझा असं आहे की मेडिसिन किंवा एकाग्रचित्त असं डोळं दाखवून जर आपण हे केलं तरी चित्त एकाग्र होत नाही, तर काय करावं लागेल तर? त्याला प्रॅक्टिस लागते. परत ध्यानाला बसा, फोकस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, होणार आहे का? कुठे सुरुवातीला नाही होत. बघा, मी पण सुरुवातीला ध्यानाला बसायचो. बसल्या बसल्या काय होतं माहितीये का, इकडे खाज आहे, तिकडे खाज आहे, डोक्यात तो विचार, हा विचार. ध्यानी माणूस कसा असतो तुम्हाला एक सांगतो. तपस्वी का बोलतात? तपस्वी म्हणजे तो तपतो. तपणं म्हणजे ते त्याला सगळं सहन करायला लागतं. तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, त्याला तप बोलतात. ओके, तुम्हाला किती वाटलं ना डिस्ट्रॅक्शन आलंय, नाही मी करणारच आहे, स्वतःला तुमची इच्छाशक्ती प्रबळ करा. ओके, म्हणून मी एवढ्या लहान वयामध्ये करून गेलो होते, कारण तेवढी इच्छाशक्ती डेव्हलप करायला लागते. नाही तर होतच आहे, नाही होत असं नाही होत. ओके, तुम्ही आता भरपूर आम्हाला नवीन नवीन ज्ञान दिलं, त्याबद्दल आभार आहे. थँक्यू थँक्यू. प्रॅक्टिस करा त्या. ओके मिस. ओके ओके सर, ओके. चालेल. हा, कविता मॅडम बोला. कविता सकुंदे मॅडम बोला. हा, बोला मॅडम, बोला. बोला, आवाज येतोय. आता तुम्ही परत म्यूट झाला. आता दाबा बरं. हा, आता बोला. हॅलो, आवाज येतोय सर? हो मॅडम, बोला. हा सर, 5 दिवसाचे सेक्शन एकदम छान झाले सर आपले. तुम्ही एकदम छान आणि व्यवस्थित 1 बाय 1 एकदम मस्त शिकवलेले. बऱ्याच काही गोष्टी आम्ही शिकलो. असं म्हणजे विश्वास नव्हता आमचा की असं अफर्मेशन दिल्याने असं हे होऊ शकतं. आपण जे बोलतो किंवा जे आपण एखाद्या मुलाबद्दल म्हणा आपल्या किंवा आपल्या आरोग्याबद्दल जे बोलू ते कम्प्लीट होईलच असं विश्वास नव्हता. पण तुमचे सेक्शन ऐकून छान वाटलं की हे होऊ शकतं. आणि सर, मी तुम्हाला प्रश्न केला होता सर, मला की असं सहन होत नाही, कुणी बोललेलं डोक्यात सारखे विचार येतात, ते विसरूच शकत नाही. तर मग याच्यावर आता उपचार काय करायचा बुवा? आणि सांगितलं ना, हे सेक्शन सगळं 5 दिवस प्रॅक्टिस झाल्यावर करा. आता परत आणि काय करायचं? आज जे मग सर सांगितले आता ते हे सगळं झाल्यावर करा. मग आता ह्याची स्टेप कशी करायची सर? आपण रोज नेमकं सांगितलं काय ना, करायचं आता? जितकं मी तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस का नाव आहे त्याचं मॅडम, त्याच्यावर दैनंदिन प्रॅक्टिस आहे. आधी मेडिटेशन करा, मग ओरा क्लिन्सिंग करा, मग एनर्जी बॉल बनवा. तर होणार. मेडिटेशन म्हणजे ते 7 चक्राचं ट्यून ऐकून का? हा, ऐकूनच करायचंय. मी शिकवलं ना तुम्हाला 7 हा. चक्राचं मेडिटेशन कसं त्यानंतर करायचं. ओरा म्हणजे तळवे तळवे रब करून तळवे आकाशाकडे दाखवून, ते का?
तसं करायचं. ओरा क्लिन्झिंग शिकवलं ना मी आता जस्ट रेकॉर्डिंग हा परत हा एकदा हा ऐकलं. तेच करायचं. हा बरं 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 चालेल सर. सर खूप छान शिकवलं सर. धन्यवाद सर. आमचे खरंच लाईफ बदलेल सर. माझे तरी विचार बदलतील असं मला वाटतंय सर. नक्कीच नक्कीच आता बदलले माझे या 4-5 दिवसात. मला फार फ्रेश वाटलं सर. चांगलं. नक्कीच नक्कीच थँक्यू होईल. सर. ओके. उषा सिंग बोला. म्हणजे मेसेज वाचायला ना माझं लक्ष जात नहीं तिकडे. तुम्हाला जर असं हँड सर जरी केलं मेडिटेशन कौन सा करना है? आपने तो करवाया था ना मेडिटेशन का, आपने डाला नहीं है लिंक, और मेरे को नोट भी नहीं मिले हैं। आपने ना आप भेजा ही नहीं, तो आप मुझे आपका नाम क्या कैसे पता चलेगा आपको सर भेजा सर्टिफिकेट था, क्या है? मैंने भेजा है। आपको देखो जो है सब के कब भेजा था, सबको मिला, आपको नहीं मिला। एक बार फिर से कल भेजिए, कोई चलो मेरे कल टीम से भेजा गलती, था ठीक है मेरे टीम से गलती हुई रहेगी, मुझसे होगी, आप वापस भेजिए, मिल जाएगी, क्या टेंशन है। सर। इसी पे भेजना है ना यही पे मैसेज ना, में? व्हाट्सअप नंबर है मेरा, ग्रुप पे देखिए एडमिन का नंबर होगा, उस पे भेजिए। अभी अच्छा, एडमिन कोई के कोई नंबर लोग पे। क्या करते हैं, एसएमएस में उनका नाम भेजते हैं। अभी एसएमएस कौन देखने जाएगा, मैंने पहले अच्छा, ठीक से आपके मैसेज। सर आपके व्हाट्सएप पर एडमिन में भेजना है। यस यस यस, ओके मैंने उस दिन कल मैसेज किया था, जिनको भी चाहिए तो इधर ऐसा नाम लिखिए, मैंने ग्रुप पे भी डाला था, ये नंबर पे मैसेज कीजिए, तो आप कीजिए, कोई मुश्किल नहीं, मिल जाएगा। और मेडिटेशन का सर, मेडिटेशन आपने सिखाया था कि करवाया था ना हम लोगों को? कौन सा करवाया था मैंने, यही आज जो सिखाया वही है, आज ही तो सिखाया मैंने। अच्छा, आज जो सिखाया ओरा क्लीन करने का। और 7 चक्र मेडिटेशन, आप 5 दिन के रिकॉर्डिंग्स वापस देखिए, आपको आइडिया आ जाएगा। ओके, ठीक है ठीक है ठीक है। एक बार देख लीजिए। और नोट्स नहीं आया तो मैसेज कर दीजिए, उसमें क्या है, इतना टेंशन, मिल जाएगा। हाँ सुनील सर बोला। तर नमस्कार. नमस्कार सर बोला. मी रत्नागिरी मधून बोलतोय, सुनील सागवेकर. हा फार डोक्यावरती कर्ज आहे, त्यातून मला बाहेर पडायचं, फार म्हणजे फार. ओके, तेच प्रॅक्टिस करा, जितकं मी सांगितलंय फॉलो करा, नक्की होणार. नेमकं कोणतं सर? आता मी सर्वांना काय सांगितलं बघा, तर मी ओरा क्लिन्झिंग सांगितलं ना, माझ्यात जर काही ओके. पैशाबद्दल ब्लॉकेजेस असतील निघून जात आहे. 7 चक्र मेडिटेशन केलं तर काय होणार, तुमचं मणिपूर चक्र हील होणार, रूट चक्र हील होणार, त्याच्याने तुमच्या जीवनात चान्सेस होणार. तुमच्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे, रूट चक्र खराब आहे, तुमचं मणिपूर चक्र मला इथूनच दिसत आहे खराब आहे. ओके, तर तुम्ही ते मेडिटेशन करा, तर तुमचे चक्र नीट होतील, चक्र बॅलन्स झाले की जीवन चांगलं होईल. मी सांगितलेल्या सगळ्या प्रॅक्टिस करा. ओके, ऍफर्मेशन दिलं आहे ते वाचा. मी 5 दिवसात एकही विषय असा बिना कारणाचा नाही शिकवलाय की माझा टाइम निघेल, तर सगळं कामाचं आहे, तर त्या प्रॅक्टिस करा. ओके, चक्रवर काम करा, मेडिटेशन करणं तुम्हाला खूप चक्रावर. गरजेचं आहे. ओके, येस. आणि ते थँक्यू सर. ऍफर्मेशन वाचा, कुठलंही कर्ज असो, कुणाला तुम्हाला असं वाटतं की लोकांना तुमच्यावर खूप जास्त अफर्मेशन टेन्शन कसं द्यायचं त्या कर्जासंबंधी? कर्जासंबंधी, तुम्ही ते मी जे दिले ना पीडीएफ तेच वाचा. पैसा माझ्या जीवनात सहज येत आहे, योग्य पद्धतीने येत आहे. तुम्ही जर असं ऍफर्मेशन दिलं ना, मग मी कर्जमुक्त होत आहे, सबकॉन्शियस माइंड ते कर्जच पकडतं, ते अजून कर्ज घेणार तुम्ही, असं ते विसरून जायचं. पैसा माझ्याकडून वेगवेगळ्या ठिकाणून येतो आहे, वेगळ्या मार्गातून येतोय, असं बोलायचं. ओके, नाही बनवता आलं तर तुम्ही ते करा. तुम्ही नाहीतर लिहू शकतात, मला फायनान्शियल फ्रीडम भेटलेलं आहे, आर्थिक स्वातंत्र्य, मी माझ्या आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेत आहे, असं रोज 21 वेळेस लिहा. ओके, पण कर्ज असं नका लिहू, मी कर्जमुक्त होत आहे, मग ती गडबड होऊन जाते. तसं वर्क करत नाही, तसं नाही लिहायचं. म्हणून मी ते जरा असं केअरफुल करा. 7 चक्र मेडिटेशन करा, आणि शक्यतो ते तुम्हाला चक्रावरच काम करायची गरज आहे. मी सांगितलं ना, माणसाच्या जीवनात प्रॉब्लेम नसतो, त्याच्या चक्रामध्ये कधी ना कधी काही कार्मिक पॅटर्न्स असतात. आता मग काही पूर्वजांचं काही असेल, आपण जातात सोडून आपल्या मागे, जसे प्रॉपर्टी सोडतात, कर्मही सोडून जातात. परत ओरा क्लिन्झिंग, माझ्या ओरामध्ये पूर्वजांचे काही असतील द्यायचं सोडून. ओके, पॉझिटिव्ह राहील, करा त्या प्रॅक्टिस, सगळ्या प्रॅक्टिस खूप छान आहे. ओके, आणि पॉझिटिव्ह राहायचं फक्त 24/7. ओके, चला धन्यवाद. ओके, थँक्यू थँक्यू. परत तुम्ही म्यूट झाले ना त्याच्यात. हा स्मिता मॅडम बोला. हा स्मिता मॅडम. सर 3 तारखेला आहे आणि त्याची पुढची बॅच कधी आहे? कारण आता मी 4 दिवस बाहेर जाणार आहे, मग 4 दिवसाचं मिस होईल.
पुढे 8-10 दिवसांनी आहे का पुढची बॅच? असेल तर मी सांगेल बरं का मॅडम. म्हणजे त्याला बघा, तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, लाईफ टाईम ऍक्सेस आहे तुम्हाला, परत परत मग टेन्शन नाही. ऍडमिशन जरी करून ठेवलं तुम्ही कधी येऊ शकतात, असं नाही की नेक्स्ट बॅचला नवीन पैसे भेटेल. आणि अधूनमधून तुम्ही येऊ शकतात. काही मिस झालं तर त्याच दिवसाची रेकॉर्डिंग लगेच असते, नोट्स पण लगेच असतात, आणि काही अडलं तर कॉल पण करू शकतात. हवं तर ओके, ऍडमिशन घेऊन ठेवा, तसं काही चालेल. नाही. मग ते हा बोला बोला. मला गुगल पे करता येत नाही, मग उद्या परवा पर्यंत केलं चालेल ना? मुलाला सांगते. चालेल, काही प्रॉब्लेम. ओके. हा, सोनाली मॅडम बोला. सर तुम्ही सर्टिफिकेट्स देणार आहेत ते कधी मिळतील? आता आज क्लास संपला ना, मग आता लगेच कसं बनवू मी? उद्या बनेल, उद्या नाही. नाही नाही ठीक आहे, म्हणजे 1-2 दिवसात मिळेल असं मला उद्याच विचारायचं. भेटेल, 1-2 पण नाही, उद्याच भेटेल. ओके ओके चालेल सर, थँक्यू. चला, अजून कोणी? विवो V2303 अनम्यूट करा, नाही तर तोपर्यंत दुसऱ्यांना करतो. हा बोला, मंदाकिनी मॅडम काय म्हणतात? दाबा बरं बेटा. हा बोला मॅडम, सर 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 बोला. सर ते होते ना माझं माझं हा झालं सर. पती पत्नीचे नातेसंबंध सुधारण्यासाठी काय करायचं? कारण म्हणजे सुनेचे आणि माझ्या मुलाचे नातेसंबंध खूपच बिघडले आता सगळं आणि मला लेवल वन त्रास मध्ये होतो. कसं होईल, पुढच्या लेवलला असतं मॅडम, ते मी नाही एक्सप्लेन करू शकत, तो खूप मोठा विषय आहे, एवढा टाइम पण नसतो. ते पुढच्या, ते ऍडव्हान्स हिअरिंग असतात त्या. ओके, सांगेन मी तुम्हाला, ओके याच्यावर सध्या ओके तरी काही. ओके. ओके ओके थँक्यू सर, थँक्यू. हा, बोला. Vivo2303 बोला बोला मॅडम. आला तुम्ही. हा बोला. हा बोला तुम्ही, आवाज येईल, अनम्यूट झाले आहे. तर माझं डोकं दुखतं आणि पित्ताचा त्रास आहे मला. डोकं दुखतं आणि पित्ताचा त्रास आहे तर ते नेहमी बोलायचं, माझं डोकं पण शांत असतं आणि मला कुठलाही त्रास नाही, मी निरोगी आहे. ओके, ऍफर्मेशन बोला आणि जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना ते करायचं आहे. अजून एक गोष्ट राहिली बघा, त्याच्यामध्ये ना तुम्ही पण थोडीशी माहिती वाचायचं. मी जी याच्यात मध्ये दिले आहेत सगळ्यांना सांगतो. एक मिनिट सांगतो तुम्हाला. हा, तुमचंच घेतो, ती मला PDF ओपन करू द्या त्याच्यात. एक कुठे गेलं ते? ओके, इथे आहे, थांबा एक मिनिट, सांगतो तुम्हाला. सर्वांनी लक्ष द्या. एक बरं झालं मॅडमने सांगितलं. तुम्हाला अजून एक प्रॅक्टिस करायची आहे. कुठली प्रॅक्टिस करायची आहे? सर्वांनी अधूनमधून बघा. तुम्हाला तुमच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी रेखी देऊ शकतात. हे बघा स्क्रीनवर बघा. तुम्ही पण थोडा अभ्यास करायचा ते वाचून. रेखी उपचार की 24 स्थिती. आता प्रत्येक तुम्ही बॉडी पॉइंट्सवर 3-3 मिनिट हिलिंग अधूनमधून आठवड्यातून 1-2दा द्यायची आहे. आता तुम्हाला जिथेही दुखत असेल, आता तुमचं डोकं दुखत आहे तर बघा इथे काय लिहिलं आहे? कणपट्टी. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने काय करायचं, तिथे 12 पॉइंट बॉडी हिलिंग आहे, तसं तुम्ही हात रब करायचे, रेखीला कॉल करायचा आणि तिथे हात ठेवायचा, असं करू शकतात. ओके, जिथे दुखत आहे तिथे. पित्त वगैरे असेल, तुम्हाला चक्र हिलिंग जेव्हा करणार, तुमचे मणिपूर चक्र असेल, हिल होऊन जातात. ओके, तर ते प्रॅक्टिस करा तुम्ही, ज्या सांगितल्या आहेत ना तसं करून बघा, रिझल्ट येतो. ठीक आहे. एखाद्या कुणाला काही दुखत असेल, सरळ हात ठेवून द्यायचे. ओके, घरात कोणी आजारी असेल, सर्वांना सांगतो, छोटे मुलं असतील तर तुम्ही लेवल 1 ला जरी 10% इफिशियन्सी आहे तरी करून बघायचं. कुणाला ताप वगैरे आला, जसं तुम्ही झाडून घेतात ना ओरा, तसं तुम्ही पुढून असे पुढच्या बाजूने 3 वेळेस, इकडून 3 वेळेस, असं 12-13 वेळेस एखाद्याचा ओरा क्लीन करून घ्यायचा, किंवा मिठाच्या पाण्याने आंघोळ घालायची, असंही करू शकता. ओके, ठीक आहे. मला खालचे प्रश्न थांबा, मला नाही इकडे ज्यांचं विचारून झाला त्यांनी हँड डाऊन. मी सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल, मेसेज पण वाचेल, थोडं पेशन्स ठेवा. ओके, एक संगती सगळ्यांचं नाही देऊ शकत ना. हा, उषा सिंग मॅडम बोला, झालंय का तुमचं की विचार आहे? उषा सिंग, हा बोला मॅडम. सर आपका वो नंबर अपेक्स के नाम से ही है क्या? नहीं हो रहा है। देखिए उधर 2 नंबर है,
नहीं तो आप ग्रुप में पुराना मैसेज चेक कीजिए, आपको और एक मैसेज आ जाएगा इसके बाद में। नहीं, वो नंबर तो आया है सर, पर वो नंबर को किस नाम से सेव करना है? सचिन नाम से कीजिए, एपेक्स नाम से सेव कीजिए, रेकी नाम से अपेक्स सेव नाम से कीजिए। किया मैंने सर, तो यही वाला आ रहा है, फिर यही हाँ तो सब ठीक चीजें है, उस दिखा पर रहा कर दीजिए ना मैडम, आपका नाम भेज दीजिए, क्या मुश्किल, है। अब उसी पे भेज दूं? भेज ठीक दीजिए, कोई ठीक है, टेंशन, ठीक। ठीक है। हाँ, सोनम मैडम बोला। ओके, ज्यांना हँड रेज करता येत नाही त्यांनी असा हात हँड वेव्ह करा, मी इथून अनम्यूट करतो. ओके, काहींना नाही येत करता, समजत नाही बटन. हॅलो हा बोला सर. सोनम मॅडम. हॅलो हा हा सर, बोला. एक मिनिट हा. ते मला सांगा, ते ऑफलाईन क्लास ऑफलाईन क्लासेस कुठे घ्यायचे? तुमचं ऑफलाईन नाहीये माझे, ऑनलाईनच आहेत, ऑफलाईन नाहीये माझे. तुमचं ऑफलाईन नाहीये का? तुमचं ऑफलाईन नाही नाही का? नाही. अच्छा, ओके. म्हणजे आम्ही राहतो डोंबिवली, आणि आम्हाला आवडलं. आता ऑनलाईन पण तर करणार आहेत, पण ऑफलाईन म्हटलं तो ते पण तुम्हाला विचारू. नाही, मला नाही माहिती, ठीक आहे. कुठे असेल तर करा, मी स्वतःच ऑनलाईनच शिकलोय. ऑनलाईनचा फायदा असतो, ऑफलाईनला काय करतात सगळ्यांना सांगतो, 3 तासात सगळं शिकून देतात, तिथंच शक्तिपात करून देतात आणि तुम्ही ऐकून घरी जातात, नंतर लक्षात राहत नाही त्या गोष्टी. ऑनलाईनला तुम्हाला 10 दिवसाचा कोर्स असतो, रोजच्या रेकॉर्डिंग्स असतात, कधी पण बघू शकतात, रोजच्या नोट्स असतात, किती पण बॅचेस रिपीट करू शकतात. ऑफलाईनला हा सारखं हा, सारखं तुम्ही करेक्ट. सरांच्या घरी जाऊन शिकणार आहेत का? ते सर बोलतील काय. आणि सर, ते ऑनलाईनला डोनेशन कुठल्या नंबरवर मी द्यायचे? मेसेज करेल क्लास संपल्यावर, ठीक आहे, काही ठीक घाई आहे, नाही त्याची, नक्की, काही प्रॉब्लेम. ठीक थँक्यू. आहे. डन सर, तेवढं. आणि नाही, ठीक आहे. ओके, असं काही हँड रेज करू शकतात, नाही तर मी खालच्या मेसेजचे आन्सर देतो, खाली खूप इंटरेस्टिंग आलेले असतात क्वायरीज. ठीक आहे, बोर नाही झाले ना, तर खालचे उत्तर देतो, खाली पण असतात. येतोय येतोय, हो सर, हे शिकलेलं परत रिपीट होणार आहे का? मला सगळे आवडले, पुन्हा होणार आहे का? तुम्ही काय करा, युट्यूब चॅनलवर रेकॉर्डिंग येईल, युट्यूबवर सगळे रेकॉर्डिंग बघून घ्या 5 दिवसाच्या, संदीप पाटील सर. ओके, ग्रँड मास्टर फी किती आहे? ग्रँड मास्टरची फी 25,000 रुपये आहे. ओके, एक बॅच चालू आहे, पाहिजे असेल तर सांगा, तिथे जास्त असते, कारण कारण ग्रँड मास्टर म्हणजे 25,000 फी पण कमवतात लाखो ते. ओके, किती दिवसापासून कोर्स चालू? झाला 5वा दिवस, लास्ट डे होता. ओके, चला, मी योगा क्लास करते सर. व्हेरी नाईस. योगा करून तुम्ही हे केलं तर खूप फायदा होतो. तुम्ही स्टुडंटला लगेच मेडिटेशन घ्यायचं, वेगळे चार्ज करायचे, EFT घ्यायचं, छान फायदा होतो. ओके, क्रिस्टलचं काय विचारू? क्रिस्टलचा करू शकता तुम्ही, ते तुम्हाला शिकवलं जातं. ओके ओके, आता काही कामाचं असेल त्याच उत्तर मी दिलं. ओके, चला, काही विचारायचं असेल तर, काही महत्वाचं बघा सर, जीपे नंबर शेअर करेल मी. खूप छान वाटले, धन्यवाद, थँक्यू मॅडम. दुसऱ्यांच्या फोनवरून क्लास करते, पाठवा, त्यांच्या फोनवरून तुमचं नाव पाठवा त्या नंबरवर. ओके, आता बघा, एकांनी छान प्रश्न केलाय, 7 चक्रा मेडिटेशन कधी करायचे, कुठल्या वेळात करायचे? बघा, मेडिटेशन शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर केलं छान असतं. कधीही सगळ्यांपेक्षा 1 तास आधी उठा, ध्यानाला बसा, दिखावा करायचा नाही, मी ध्यान करतो आणि मी खूप आध्यात्मिक आहे. सगळे झोपतील, लवकर उठा आणि करा. अदरवाईज घरात कोणी नसेल तेव्हा करा, घरच्यांना डिस्टर्ब नाही होतं त्यांच्या समोर करा, कधीही करा. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, सातत्य. नाही तर तुम्ही बोलणार मी रोज 6ला करतो, आज मला जाग आली नाही, आज सोडून देतो, असं नाही. जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा कम्फर्टेबल वाटेल, ध्यानाला बस. ओके, करणं महत्वाचं आहे, काही न करण्यापेक्षा. डे स्किप नका करू, कधी वेळ भेटेल करायचं आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, मला सुरुवातीला वेळ नाही भेटायचा ना, मी खूप डेडिकेटेड होतो. मी बसमध्ये ट्रॅव्हल करायचो ना, तरी पण ते कानात ऐकत जायचो, ते मेडिटेशन. ओके, करणारा हर प्रकारे करतो, तर तुम्हाला जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त लाभ होणार आहे. ओके, अजून आता कुणाला काही खालच्या प्रश्नांची उत्तर दिले आहे? एनिथिंग एल्स? ठीक आहे, ओके. पेंड्युलम नाही तर कसं करायचं एनर्जी चेक, ते ऍडव्हान्स लेवलला असतं. आता याच्यात एवढंच आहे माझ्याकडे, याच्या व्यतिरिक्त मी अजून तुम्हाला काही सांगणार नाही. ओके ओके, ब्रेसलेट वगैरे भेटतील, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर
ठीक आहे, रॅपअप करू. काही क्वेश्चन असं हँड रेज करा बोलायचं असेल तर, नाहीतर संपूया. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. तर सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुमच्या सर्वांच्या जीवनात सदैव परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देव. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच.